नमस्कार मंडळी. तऱ्हेतऱ्हेच्या ताज्या आणि तजेलदार विनोदाच्या बाजारपेठेतून फेरफटका मारूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, भाऊबळी हा नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा मराठी चित्रपट सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत या सिनेमाची टीम सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य सर आणि बाळासाहेब वऱ्हाडी सर. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील. चित्रपटातील कलाकार ऋषिकेश जोशी, रसिका आगाशे आणि एकाच वर्षी अभिनयाच्या 2 राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवणारे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार किशोर कदम आणि हास्य जत्रेतील आपली लाडकी कलाकार प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे आणि सुरू करूया आजचं आपलं पहिलं प्रहसन. सहज विनोद साधण्याचं अवघड कोडं सहज सोडवणारे मोरे कुटुंबीय आज सोडवतायत एक शब्द कोडं. बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. एक्सक्यूज मी, मिस कर बोला तुम्हीच काय? सॉरी, इट्स ओके. आणि सॉरी म्हणायची गरज नाही आहे. आत्ताच्या आता आम्हाला मिस कर पाहिजे. एक मिनिट. नाही, आत्ताच्या आता पाहिजे मिस कर. मुळात मी तुम्हाला सॉरी म्हणजे माफी मागण्याच्या इंटेन्शननी नव्हतं म्हटलं. हं? काय म्हणालात असं विचारलं होतं. काय काय म्हणणं काय तुमचं? नाही तर शब्दकोडी सोडवल्यावर मिक्सर मिळता तर कोणाक देऊचा तर तुम्ही ठरवताच ना. ते 1 नंबर टेबलवरचे सर आहेत ना, ते तुमच्याकडे जाऊ. हा, बरोबर बरोबर. मीच ठरवतो. पण तुम्ही कोण आहात? मी प्रभाकर मोरे, बरं उर्फ प्लॅटोनिक. ही माझी बायको रसिका. बर. आणि हा आमच्या हनीमूनच्या वेळी शब्दकोड्यात लागलेला मिक्स कर. हनीमूनच्या दिवशी तुम्ही शब्द कोडं सोडवत होतात? पंच केला हो. तुमचा घोल असा आहे ना, तुम्हाला करता पण येत नाही आणि कळत पण नाही. हा. पंच होता पंच. म्हणजे ही आम्ही मोरे फॅमिली. अच्छा. जिथं विषय संपतो तिथं आम्ही उरतो. ऑलवेज सक्सेसफुल. काही जमा झालं. बर. पण मग ही ऑलवेज सक्सेसफुल फॅमिली इथे काय करते? काय करते? असं काय करतात? गेली 2 वर्ष आम्ही रोज वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवून पाठवतो. इतकी वर्ष झाली आमका मिक्सर कसं गावाक नाही. ए बाबा, काय झालं? काय गेली 2 वर्ष मला ती जी काही शब्दकोडी सोडवून पाठवताय ते तुम्ही आहात? हा, म्हणजे काय? अरे, तुम्हाला भेटायचंच होतं. काय सांगताय? तुमची सगळी कोडी मी जपून ठेवलेली आहे. होय होय ना? काय? सगळी. बोलले होते. आ, बघ बघ हा? म्हणजे या वासडानं आपली सगळी शब्दकोडी कशी जपून ठेवली. आपलीच आहेत, हो. जपून नाही ठेवणार तर काय करणार? आजपर्यंत 7 वर्षे बाळबस तिथे बस. 7 वर्ष मी इथे काम करतोय. आजपर्यंत अशी शब्दकोडी कुणीच सोडवलेली नाही. होय ना? काय काय शब्दकोडी सोडवलीत काय तुम्ही? म्हणजे? तुम्हाला काय कौतुकास्पद वाटतंय मी जे बोलतोय ते? काय झालं? इकडे या, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. काय दाखव? पेपर मला आधी बाहेर काढू द्या. हा. तुम्हाला तुमचंच शब्दकोड दाखवतो. हा, दाखवा. हे बघा. काय लिहिलंय वाचा. काय प्रश्न काय आहे? काय 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा हा बेवडा म्हणजे? हा बेवडा म्हणजे काय? नाही नाही हा, बेवडा असा येतात. लिहिताना टोन सकट लिहिलं होतं तुम्ही. ते आम्ही समजून घ्यायचं. हा, बेवडा. नाही नाही खरंच तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या माणसाबरोबर एकदा बसा. 3 पेक झाले ना की डायरेक्ट बाणकोटीवर इंग्लिशवर कधी जातं त्यांचा कळणार नाही. आणि साधा सुद्धा नाही, जगभरचा इंग्लिश. कधी इंग्लंडचा इंग्लिश, अमेरिकेचा इंग्लिश, रशियनचा इंग्लिश तर विचारूच नका. वा, रशियनचा इंग्लिश असतं. Just talk. Such a rather good thing.
Must anything good thing I sang? Must come for 50,000 control? ए Russian English, yes, I know. ओय ओय रशियन इंग्लिश ए रात्रीचे 2 पेगत ना त्याचा उरलेला इंग्लिश आहे ता झाला झालं. झाला बेवडो माणूस नशिबात दिलो हा माझा बेवडं कोणाला बोलतेस तू? तुमका बोलले बेवडं कोणाला तुमका बोलले मला बोलते तुम्हाला सांगतो हिची भाषा बदलण्यासाठी हिला ढोसायची गरज नाही 5 मिनिटं थांबा हिची मालवणी लालबागला फिरून येते का नाही बघा. माझ्या मालवणीवर जाऊ नका माझ्या मालवणीवर जाऊ नका माका मालवणी येता ना म्हणून MH मध्ये स्किट करता ही मोठी भाषा प्रभू मोठी आय, सांगते आय. मला. अरे कशासाठी हा, चाललंय हे सगळं कशा- मुळात तुमचं उत्तर चुकलं एवढंच म्हणणं आहे माझं. आणि 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा बेवडा असा कधीच नसतो. नाही? तो बहुभाषी असतो. का काय असानी अरे बहुभाषी वेगवेगळ्या भाषा बोलणारा. अच्छा, बहुभाषी. बरं, ते मरू द्या. हा. इथे पुढे साधं आहे काय काय? 4 अक्षरी आडवं आहे मोठं पोट असलेला कोण? हिचा बाप खैता उत्तर हिच्या बापाचा पोट तुम्ही बघितलं माय नाही बघितलं. ओ दार उघडल्यावर पहिला पोट येतं गप्रवा काही गप्राव मागच्या वेळी पोटाच्या घडीत मांजर चॅमाटली होती माहिती नाही हा माणसाला. माझ्या बापाशीचा काढता हो, काढतो. होय हा. तुमच्या बापाशीचा बोट काय कमी होता काय? माझ्या बापाचं काढून का तुला तुम्ही सांगू नको? काढता अरे माझ्या नका बापाचं. ए, माझ्या बापाचं काय बोल- ये, तू पण ये या सगळ्यांनी या एकमेकांचे बाप काढा आणि थर लावा बापांचे. मरतायत भांडतायत कशाला? तुमच्या कुटुंबावर लिहितो का हो आम्ही शब्दकोडी? साधं उत्तर आहे त्याचं ढेर पोट्या एवढंच उत्तर आहे त्याचं. काही लिहिताय वाटेल ते हिचा बाप त्याचा बाप ते मरू द्या. हे याचं उत्तर मला सांगा. आनंदी आनंदगडे कवितेचे कवी कोण? तुम्ही लिहिलंय प्रभा मोरे. कोण आहे प्रभा मोरे? मी आनंदी आनंदगडे तुम्ही लिहिली? हा मग अहो, ती बालकवींची कविता आहे. होय काय हो नाही, मला नाही माहिती. मी ह्याचा जन्म झाला ना तेव्हा ही रचली का नाही कविता. तुम्ही हो मग आनंदी आनंदगडे लंगोटबान बाल आहे नागडे बाल आहे नागडे बाल आहे नागडे नकावडी चाय टाक आले गणेश सागडे. ही कविता रचली तुम्ही? मी रचली. आणि हे गणेश सागडे कोण आहेत? ते आमचे पाहुणे आहेत. हा जन्माला आला ना तेव्हा भेटायला आलो. होय तर हे झबला टोपरा घेऊन इले होते दत्तूसाठी. वाटेल ती कविता करताय हो तुम्ही? वाटेल ते म्हणजे पुढची कविता नाही वाचली तुम्ही? पुढे काय कविता आहे? आहे ना त्याच्या पुढे गब्बर करतो आथू पोराचं नाव ठेवलंय दत्तू. गब्बरचा मित्र सांबा मी दत्तूचा बांबा. बांबा. ते बाबा आहे ना बाबा तो मीटर मध्ये बसत नव्हता म्हणून बावर टिंबूक दिला का नाही. टिंबूक काय यांची एक भाषा आहे. टिंबूक असं असतं का कुठे? हो. टिंबूक देतात. बालकवींची कविता आहे स्वतःच्या नावावर खपवताय. अहो, तुम्ही एक उत्तर चुकीचं लिहिल्यामुळे पुढची सगळी उत्तरं चुकलेली आहेत. आता जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असतं बालकवी हा. तर पुढचा शब्द काय आहे? 5 अक्षरी. ठीक आहे. त्रास देणारी वृत्ती म्हणजे वी वरून विकृत वृत्ती यायला हवं. तुम्ही काय लिहिलंय? प्रभा मोरे. हा. आणि पुढचंच उत्तर काय लिहिलंय? रेम्या डोक्याचा. हा मग बरोबर आहे. रेमे डोक्याचा म्हणजे भडक डोक्याचा असतो ना. अरे स्वतःचीच कोडी तयार करताय तुम्ही. तुम्ही ही सोडवतच नाही आहात. तुमच्या लक्षात येत आहे का? होय, चुक- मग किती आणि काय हो किती चुका. काय झालं? किती हे काय बघा जिथे तुम्हाला 3च रखाने दिलेले आहेत कोडं सोडवायला हा. त्याच्यात तुम्ही 6 अक्षरी शब्द लिहिता. पुढे जिथे हे जे काळे रखाने आहेत व्हाईटनर लावून तुम्ही त्याच्यावरती शब्द लिहिताय. व्हाईटनर लावून आमच्या सारख्या चुका काढू नका. तुमच्या चुका सांगू मी. आमच्या काय चुका आहेत? तुम्ही जर चौकोन देताव ना तर कमी जास्त देताव. आम्ही मग त्याच्यामुळे उत्तर बसत नाही. कुठे दिलाय चौकोन कमी जास्त दाखवा. हे काय आहे? कुठे? आडवं काय आहे बघा. काय आहे? शरीराचा मागचा भाग. हा, बरोबर. आहे? हे 16 आडवं, हा. 16 हा हं. शरीराचा मागचा भाग हा 4 अक्षरी. हं. पहिलं अक्षर पा. हा पण ह्याचं उत्तर ना माझ्या डोक्यात 2 अक्षरी आहे. पार्श्वभाग असं उत्तर आहे त्याचं.
अच्छा म्हणजे टेरीला पार्श्वभाग म्हणतात का? हो ह्याला नवीन शब्द आहे टेरी, आपल्या डिक्शनरीत ठेवायला पाहिजे, उपयोगी हा, पडेल. ठेवा तुमच्या डिक्शनरी मध्ये ठेवा. हा. सांगतायत काय करताय हो तुम्ही? काय? वाटेल ते करताय. अजून एक आहे याच्यात. काय हे आहे? बघा, हा तर प्रश्न जगाला माहितीये, याचं उत्तरही जगाला माहितीये. सौमित्र या टोपण नावाने कोण कविता करतं 6 अक्षरी? दत्तात्रय मोरे. कोण आहे दत्तात्रय मोरे? हो मी आहे. तू आहेस सौमित्र? तू आहेस सौमित्र? कोण लिहितं माहितीये सौमित्र नावाने कविता? किशोर कदम लिहितात. किशोर कदम? हो, पण ते ऍक्टर आहे, ते कविता कधी करतील? ऍक्टर पण आहेत आणि कविता सुद्धा करतात. छे, छे, मला नाही वाटत. अरे ते कविता करतात. आता मला सांगा, ती बघ माझी आठवण येते का कविता कोणी केली आहे? हिंना लिवला ना ती. तुमच्या पोटात एक राहूना काय नाही झालं? अशाक चांगला सुगा. काय साला अभिनय आहे बघा. वर आविर्भाव आणते जशी काय मीच लिहिलीये. मग तिनंच लिवला ना. तुम्ही लिहिलीये? मी तसा सांगणं नाही कोणा. माझा पहिला ब्रेकअप झाला ना, त्या बॉयफ्रेंडच्या आठवणीत लिहिली होती, बघ माझी आठवण हो. येते. लाज नाही वाटत का वा? दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायला लाज नाही वाटत? नाही हो. सौमित्रांची कविता आहे ती. स्वतःवर घेताय सगळं. मी लिहिली आणि हे केलं आणि ते केलं. तुम्ही निघाव इथून. तुम्ही थांबूच नका. काय तुम्ही थांबा, खरंच मिक्सर निघा. घेतो आम्ही, जाणार आम्ही सगळी उत्तर अरे बरोबर लिहिली मिक्सर आहेत. तुम्ही काही लिहिता आणि मी तुम्हाला मिक्सर देऊ? तुम्ही जास्त बोलू नका. ही जी शब्दकोडी आम्ही सोडल्यात, मिक्सर द्या. नाहीतर हा शब्दकोडी जो बनवणार आहे ना, त्याला आता आता बोलायचं. त्यांना बोलू? बोलवा. मला भेटायचं आहे. तुम्हाला माहितीये का तरी ते कोण आहेत? कोण आहेत ते? भाषेचा गाडा अभ्यास असणारे भाषा तज्ञ ऋषिकेश जोशी आहेत ते. असतील असतील? असतील, तुम्ही बोलवा इथं. त्यांना आज मोक्ष लावायचा मला. कर्माने मराल. अहो आम्ही मरू नाही तर जगू, काय तर बघू आम्ही. हा बोलवा. बोलो. सर या या सर या. सर काय समस्या काय आहे? सर हीच ती मोरे फॅमिली. ही मोरे फॅमिली. वा 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 वा. काय मग प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम काही नाही आहे. हा. काय आहे, आम्ही एवढी शब्दकोडी सोडून पाठवतो, आजपर्यंत आम्हाला मिक्सर मिळालेला नाही. काय समजली? आमका मिक्सर वय हा मिक्सर पाहिजे. हो पाहिजे. कोडी सोडवलेली आहे हो तुम्ही? म्हणजे काय बघा, माझं कोडं सोडवून द्या तुम्ही. तुमचं कोड. हा. मी तुम्हाला वेगवेगळे शब्द सांगतो. हा मला सांगा, हा महिना कुठला सुरू आहे? कुठला आहे रे दत्तू? सप्टेंबर आहे वाटतं मला. सप्टेंबर. मग बहुतेक सप्टेंबर. सप्टेंबर तिघांचं नक्की? तिघांनी Final आहे, सप्टेंबर आहे. सप्टेंबर. ब्लॉक कर दिया. बर. सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये एक सिनेमा प्रदर्शित होतोय. हा. सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी. पहिलं अक्षर आहे भा. भा वरनं 4 अक्षरी मला शब्द सांगा बघू. भाद्रपद. मी महिन्याबद्दल सांगत नाही मग? आहे. सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी भा वरनं. अच्छा 4 अक्षरी. माका माहितीये हा, माहितीये काय? भाऊबळी. हा, काय हा, ना? त्याच्या भाऊ बहीण. होय तर सगळीकडे लय पब्लिसिटी झाली आहे. माका पण लय उत्सुकता लागली, कधी एकदा सिनेमा येतो आणि मी बघतोय. चल मोरे असं सजग असलं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर. बहिणींचा अभ्यास दांडगा आहे. पुढचा शब्द तुम्हाला सांगतो. मिक्सर द्या. हा द्या. नाही नाही, आता फक्त झाकण झालेलं आहे. नाही नाही, पुढचा शब्द सांगतो तुम्हाला मी. हा. शब्द आहे 6 अक्षरी. हा. ते एका अशा कलावंताचं नाव आहे. हा. तो कलावंत महाराष्ट्रातल्या अशा एका प्रदेशातनं आलेला आहे, हा. ज्या प्रदेशातनं ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मुंबईत हा. 2 नामवंत दिग्दर्शक झालेले आहेत. ते नामवंत कलावंत आहेत. हा. त्या लोकांनी मुंबईत येऊन प्रचंड प्रसिद्धी, नाव आणि एका दिग्दर्शकानं गडगंज संपत्ती कमावलेली आहे. तुम्हाला माहिती पाहिजे तो माणूस ज्या प्रदेशातनं आलाय तो. कोण हो? तुम्हाला माहिती पाहिजे तो. ज्याने गडगंज संपत्ती कमवली. सचिन गोस्वामी. नाही, नाही, बरोबर. मग नाही पण ते राहत नाहीत तसे. होय, लय साधे राहतात. साधे राहत. गंडवतात तुम्हाला ते. होय का? हा. ते ज्या प्रदेशातनं आलेले हा, आहेत हा. त्या भागातनं आलेला हा कलावंत आहे. त्याचं नाव आहे 6 अक्षरी. साक्षरी. हा हा हा. तुम्हाला लक्षात येत नाही, मी तुम्हाला अजून वैशिष्ट्य सांगतो त्याची. हा, हा. सांग. तो कलावंत आला मुंबईत पहिल्यांदा नट म्हणून. बर. अचानक एकदम त्याला हुक्की आली आणि तो दिग्दर्शक झाला. अरे बापरे. दिग्दर्शक झाल्यानंतर त्याला नंतर आठवले की अरे आपण नट आहे, म्हणून परत काम करायला गेला नटाचं. ते काम करायला जातोय तोपर्यंत त्याला लगेच सिनेमा आला डिरेक्शनचा. असं करतो आता दिग्दर्शक झालेला आहे. आधी मध्ये एसटीत असतो, नेत्यांची अशी मुलाखती घेतो. त्याचं फिन्स्टा अकाउंटला द लिहिलेलं आहे आधी. द कोण आहे? प्रसाद ओक. दत्तू तुला आकडे येतात का रे? प्रसाद ओक किती अक्षरी आहे?
पाच. मी किती सांगितली अक्षर 6. एक देव. 6 अक्षरी. प्रसाद ओक. हे बघ, या जगामध्ये नावात टॅलेंट आहे ही संकल्पना त्यानं तुमच्यावर बिंबवलेली आहे. काय सांगताय काय? बाहेर अजून खूप टॅलेंटेड माणसं आहेत. खूप आहेत माणसं अशी. हो, हो. त्यातलाच हा एक 6 अक्षरी टॅलेंटेड माणूस आहे. हा माका माहितीये माका माहिती आलं? आलं? आला हा, आला काय, आला. काय, काय? उत्तर आहे हा. समीर पाटील. करेक्ट. बरोबर आहे ना? करेक्ट करेक्ट समीर करेक्ट पाटील. हं? तुझा बरोबर लक्ष आहे समीर पाटील. हं? कसं आहे ना, पटापट उत्तर देऊ कोई नाही तर स्किट पुढे जायचं. नाही तर हे अर्धा तास खातील याचे. नाही. बरोबर आहे. हुशार आहे मी. चला मिक्सर देऊन टाका द्या, पटकन, द्या, मिक्सर. द्या. मिक्सर द्यावा आम्ही जातो. आता फक्त हँडल आले आता. अरे देवा, होय. पुढचा शब्द आहे अजून. हा. पुढचा शब्द आहे तो आहे 5 अक्षरी. दत्तू हा 5 अक्षरी शब्द आहे बरं हा. का. त्यातली शेवटची 2 जी अक्षरं आहेत. हा. मोरे मला सांगा डॉक्टरला काय म्हणतात? नमस्कार डॉक्टर. मोरे डॉक्टरला मराठीत प्रतिशब्द काय? मला येता काय येतंय? वैद्य वैद्य वैद्य. आणि तुम्ही जा प्रश्न विचारतास त्याचं उत्तर पण माहिती आहे. नितीन वैद्य बाहुबली सिनेमाचे निर्माते होते. हा. पांढऱ्या केसाचे हुशारचे. बरोबर ना? आता माहिती आहे. असं सजग असलं पाहिजे. नटानं लक्षात घ्या मोरे. स्ट्रगल इथे पण स्ट्रगल आहे, लक्षात घ्या. मिळणार काम त्यांना. मी सांगणार त्यांना. होय ना? वहिनी सांगतो मी तुमचं नाव त्यांना. बघितलं वसाड्यानू. हा स्किट मध्ये काम करायला आलेलं नाही, पिक्चरचा प्रमोशन करायला आलेला आहे. सर हा जो सिनेमा आहे हा. भाऊबळी हा. याच्यात नेमका कुठल्या भावाचा बळी जातो सर? याच्यामध्ये 53 कलाकार आहेत. हा. त्यापैकी नक्की कोणाचा बळी जातो हा. हे बघायला तुम्ही ना तिकीट काढून यायचं सिनेमागृहामध्ये. अच्छा किती आहेत? कलाकार किती आहेत? 53. 53. मग 53 स्टारचा सिनेमा आहे हा. मल्टी स्टारर. अतिशय बहारदार, धमाकेदार, अत्यंत मनोरंजन करणारा सिनेमा आहे. याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मोरे लक्षात घ्या, सिनेमा बघायला तुम्ही याच. हा. सिनेमा नाही आवडला तर मी मिक्सर तुम्हाला प्रत्येकी देतो. होय ना. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. वाजव नाही तर प्रमोशन थांबायचं ना, लवकर वाजव. वा वा, परफॉर्मन्सही छान झाला आणि सिनेमाचं प्रमोशनही छान झालं. थँक्यू दादा. प्रसाद कसा वाटला परफॉर्मन्स? फार सुंदर, मजा आली. मुळात मोरे फॅमिलीच्या घरी हा पेपर जातो आणि तरी तो 7 वर्ष चालू आहे. हे कसं आहे? हे मुळात मला कोडं पडलं होतं, पण नंतर एकेकाचे शब्द ऐकत गेलो आणि ते शब्द कोडंही माझं सुटलं. उत्तम परफॉर्मन्स आणि बाहुबळीमधल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक मस्त. रस्सा तू कुठे फिरून ये, आमचं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तुझी मालवणी कुठे जाऊन, कुठे लालबागला, तरी आमचं तेवढंच प्रेम रस्से का तुझ्यावरती. अटेम्प्ट महत्वाचा आहे आणि तू रुळली आहेस आता या भाषेत. मधनं येते घराची आठवण, काय करायचं. पिपी मस्त. दत्तू छान, खूप मस्त, मजा आली. धमाल परफॉर्मन्स होता. लिहिला होता मस्त आणि विषयही खूप मला आवडला. फारच वेगळा विषय होता. थँक्यू टीम. मंडळी, निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, पण तसं घडल्यास काय घडतं हे दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. येस येस सर. नाही काय झालं सेंड झालं. हो झालंय कम्प्लीट. येस सर पाठवतो. एक मिनिट जस्ट झालंय. एक सेकंड हा. सेंड. तुझ्या आईला डिलीट झालं. एक मिनिट. हो सर पाठवतो. एक लगेच पाठवतो. शपथ. चला, झाली माझी तयारी. ऐका ना, मला सांगा ना, मी मस्त दिसते. अहो मला विचार होता ते मी कशी दिसते. एक मिनिट. काय काय हो, तुमची तयारी नाही झाली अजून काहीच? अहो असं काय करता, आपल्याला जायचंय ना. कुठे म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बाबांचा वाढदिवस आहे 67वा. काय विसरलात ना? खरं सांगा, विसरलात? ऐक ना मी बोललो होतो, पण खूप काम आहे यार, नाही जमणार. सॉरी. असं नका ना करू. बरं, नुसता वाढदिवस नाहीये बाबांचा, त्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा आहे, तर आपल्याला जावं लागेल ना. हा, आणि मी तुम्हाला तारीख आधीच सांगून ठेवली होती, त्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याला सुद्धा जायचंय. कोणी लिहिलंय ललित लेख?
बाबांनी अरे हा ते बाबांनी लिहिलेत बरोबर बरोबर नमा ते सिगरेटच्या पाकिटावर कशी एक वैधानिक चेतावणी येते तसं बाबांना सांगा ललित लेखावर एक वैधानिक चेतावणी लिहून द्यायला. काय बोलताय तुम्ही? आणि हो त्यांना हेही सांग की प्रत्येक प्रतीसोबत एक एक ऍसिडिटीच्या गोळ्यांचं पाकिट द्या. काय आपण समाजाचं काही देणं लागतो ना, लोकांना त्रास होणार. तुझे ललित लेख बाबांचे इतकं वाईट नाही लिहित माझे बाबा. किती बोलताय हो घालून पाडून. ते काही असू दे, माझं काय म्हणणं आहे, बाबांचा 67वा वाढदिवस तर आहेच, पण अहो बाबांना हल्ली बरं नसतो. रात्रीचे कधी मध्येच उठतात, दचकतात, भास होतात त्यांना. भास नसतात ते. त्यांनी जे ललित लेख लिहिलेत ना ते झोपेत असताना मराठी साहित्य येऊन सटकन टपली मारून जात. बस झाली. आय एम सॉरी. नाही, इनफ इज इनफ ना. किती मस्करी करताय हो माझ्या बाप. मला फायनली सांगा, मला सांगा तुम्हाला यायचंय की नाही ऐक यायचं? ना मग मी खरंच आलो असतो. खरंच खूप काम आहे. मग चला ना हो. ऐक ना, ऐक काय काय झालंय तुला सांगतो. 2 दिवसांवर आमची कॉन्फरन्स आली ऑफिसची आणि सगळा लोड ना माझ्यावर आलाय. त्यात बॉसने काय सांगितलंय की माझं टार्गेट कम्प्लीट झालं नव्हतं, तो उगाच भडकलाय माझ्या. हो ते मी फायनली विचारते, म्हणजे तुम्ही नाही येत. आय एम सो सॉरी. नाही. प्लीज आजचा दिवस सोड ना यार, मी नंतर नक्की येईन. हे बघा ऐका ना, मी काय म्हणते, फक्त 15 मिनिटासाठी काय ना आपण बाबांना भेटू. उद्या आज तू जाऊन ये, उद्या आपण बघू. आय प्रॉमिस. बघू म्हणताय तुम्ही. मी उद्या करू ना काहीतरी ठीक करू. हा प्लीज सॉरी. हॅलो अरे हाय खांडेकर अरे भाऊजी या या या. हाऊ आर यू काय हो 1.5 वर्षांनी आलात भाऊ. चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. हाय, भाऊजी काय समय. अरे काय म्हणते पशा खूप दिवसांनी या. कसे आहेत भाऊजी? कशा आहात अहो वहिनी? भाऊजी 1.5 वर्षांनी आलात तुम्ही. अरे हो, मी 1.5 वर्ष बँगलोरला होतो ना. कुठे? हा बँगलोरला होतो. IT मध्ये हे आहे ना, टॉपला आहे ना मी IT मध्ये. अच्छा हा. त्यामुळे बँगलोरला होतो. बरं, आता बरं. 4 दिवसापूर्वी मी इकडे आलो मुंबईला. इथे येणार होतो वहिनी. अच्छा. तेवढ्यात ते चेतूच्या वडिलांना जरा बरं नव्हतं, मग पुण्याला जावं लागलं. अगं मग बाई. तिथून मग इथे आलो. काय झालं त्यांना? त्यांचा पाय मुरगळला होता जरा. ग बिचार. हा म्हणजे चेतू मला म्हणाली की काही पाय मुरगळलाय, इथे एवढी काही यायची गरज नाहीये. हा, मग? पण म्हटलं नाही चेतू, मला ना म्हणजे माझा हेच राहणार नाही. कारण कसे चेतूला मी म्हटलंय बघ, तुझे बाबा आहेत, तुझे बाबा आहेत, मी म्हटलं तिला. त्यामुळे मला राहणार नाही, मला अशी स्वस्थतात मिळणार नाही, मला तिकडे जाऊ दे. मी तिकडे गेलो, चेतूच्या वडिलांच्या पायाला मालिश केली, त्यांना हवं नव्हतं काय ते दिलं, औषध दिलं वेळेवर, ते बरे झाले, असे असे चालायला लागले. त्यानंतर मग मी इकडे आलो. मी सगळं सम्या, केलं. मला- काय बाकी काय बोलतोस. हा, बाकी ए, मस्त तू आहे. निघ ना. अगं ती टॅक्सी रेडी. नशीबवान आहे चेतू, नशीबवान. नाही, नाही. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य हो लागलं. आले 1 मिनिट. ए टॅक्सी आली. एक आले मी मिनिट. चहा बोलो. चहा बनवते. अगं राहू दे चहा, तू निघ ना. वहिनी इकडे चहा बनवते ना इकडे वहिनी इकडे. एक मिनिट इकडे या. अहो चहा बनवते. प्लीज या नमा, वहिनी. आपण टॅक्सी. वहिनी प्लीज या. एक मिनिट पशा, जस्ट मिनिट. काय झालंय वहिनी? हे काही नाही बाबा. काहीच नाही झालंय. कुठं काय पशा झालंय? चुप. काय हॅलो. आय एम सॉरी. तू थांब जरा, मी बोलतोय. वहिनी काय झालंय? नाही काही नाही बाबाजी, काहीच वहिनी नाही. इथे बसा. अहो खरंच काही अरे नाही झालं. काहीच नाही, तिला निघायचंय. नेव्हर डू दॅट. नमा टॅक्सी हो, आहे. निघते अच्छा, भाऊ. प्लीज. काय झालंय वहिनी? अरे भाभी टॅक्सी तयार आहे. अरे आली आहे. टॅक्सी बोलवते. थांबा ना 2 काय झालंय ते वहिनी? बोलतायत. हा? काय झालं? ऐक ना, मी काहीच नाही सांगते झालंय. तुम्हाला काय. पशा थांब ना जरा यार. पशा संवाद साधतोय मी. थांब जरा पशा. अरे काहीच नाही झालंय सम्या. वहिनी काय झालंय मला सांग. अहो खरंच काही नाही झालंय. तुम्ही रडताय? अहो अरे कशाला रडेल ती. उगाच काही नाही नाही, सम्या. एक सेकंड. सगळं नॉर्मल आहे. एक सम्या, सेकंड. ऐक ना. पशे सम्या. तुम्ही रडताय? अरे तुमचा चेहरा हसराय, पण पापडांच्या कडा ओलावल्या. कुठल्या कडा आहे. ऐक ना बाबा. एक मिनिट. तुम इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम कितना है गम. काय काय झालं? सम्या काहीच नाही झालं. ऐक ना माझं. नाही पशा बाकी काय सिरियस. होतं? आपण हे करूया. पशा इट इज डॅम सिरियस पशा. लेट मी हॅव अ वर्ड विथ माय वाईनी पशा. स्टँड ओव्हर राईट नाउ. सम्या हे नको. एक मिनिट पशा सम्या ती ऐकली आहे. प्लीज. काय झालं? वहिनी काय झालंय? काही नाही भाऊजी, मी त्यांना म्हणाले की बाबांचा 67वा वाढदिवस आहे. बेशरम ऐक लाज ना आधी. ऐक ऐक ऐक. काय बोलते ते ऐक, मग रिॲक्ट. हा मी यांना म्हणाले बाबांचा वाढदिवस आहे 67वा आणि त्यांच्या ललित लेखांचा कार्यक्रम सुद्धा आहे. तर म्हटलं आपण दोघं मिळून जायचं का? आणि मी त्यांना ही तारीख सांगितली होती ऑलरेडी. आता ते नाही म्हणतात. पशा तू नाही म्हणालास. निर्दयी आहेस तू पशा. ठीक आहे भाऊजी. तू निर्दयी आहेस पशा. सम्या
हे असं नको तोंड करू. ऐक, सगळं नॉर्मल आहे. ऐक माझं. आणि एक मिनिट, मी का निर्दयी ठरतोय? माझं घर ज्याच्यावर चालतंय त्याला मला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे तुला का म्हणायचं हे घर फक्त तू चालवतोस आणि वहिनी काय दुपारी रमी खेळायला बसता तिकडे? ही बाई रमी खेळते का? एक मिनिट, काय मी रम्मी खेळते. मी रम्मी खेळते. अगं नाही ना. साधा भिकार सावकार खेळता येत नाही मला. मी रम्मी खेळते. अगं- तुम्ही असे कसे आरोप करू शकता हो अगं, माझ्यावर? मी नाही म्हटलं. मला कधी बघितलंय तुम्ही? मी मी- रम्मी खेळताना. अगं तो त्याने कुठे असा चालत जातोय. मी नाही, ह्याने म्हटलं. ऐक माझं, मी नाही म्हटलं. हा बोलतो ना. तर ऐक ना बोलू दे, भाऊजींना बोलू दे, या 4 भिंतींना सुद्धा कळू दे की या घरात मला समजून घेणारं कोणीतरी आहे. ऐक ना नमा, तू कुठच्या तुम्ही देता का मला किंमत? हा? तुम्ही देता का मला किंमत? अहो मला किंमत नाही देत तुम्ही. माझ्या माहेरच्यांना काय किंमत देणार आहात? थू. जरा थांबा सम्या. हा? हे बघ, माझ्याशी बोला ना, नमा, I'm ऐक, sorry, ऐक, वहिनी. ऐक, नमा, नाही, एक मिनिट भाऊजी. मी तुझ्या माहेरच्यांना किंमत देत नाही. मी काय किंमत दिली? तुझ्या माहेरच्यांना मी फोन किंमत केला? किती वेळा फोन केला? किती वेळा विचारपूस केली? म्हणजे कधी कसे आहात आई बाबा? तुम्ही बरे आहात का? तुम्ही विचार. वहिनी एक मिनिट मला सांगा, एकदाही फोन नाही केला? नाही, विचारा त्यांना. एकदाही फोन नाही केला? त्यांनाच विचारा, तेच सांगतील. निलंगने नाचिये गोवी पेडुंगल्ले. आईचा फोन. हे काय मी शिवाय द्यायचं ना. नाही शिव्या नाही दिला. मी याला होतो बँगलोरला होतो, त्यामुळे ते शब्द राहिले इकडे. याचा अर्थ असा आहे की तुला लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेस तू पशा. अरे आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या बायकोच्या आई वडिलांना आपण आयुष्यात जास्त किंमत दिली पाहिजे. जास्त. कारण ते जगातला सगळ्यात मोठा त्याग करतात पशा. स्वतःच्या पोटच्या हळू कर. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्या घरात देतात. ऐक ना पोटचा गोळा म्हणजे तुला हाच माहिती असेल. सम्या, डोकं नको फिरवू. मी आधी सम्या काय सम्या, ऐका मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐक ना सम्या, माझा ऐक सम्या. एक मिनिट. सम्या, मी पाया पडतोय. एक मिनिट पशा. अरे किती मोठे उपकार करतात तुला माहितीये का? किती मोठे उपकार करतात त्यांचे आई वडील. असा वागतोस तू? असा वागतोस? भाऊजी जाऊ दे. आपण नाही वहिनी नाही. ही वेळ आहे, मला बोलू दे वहिनी. मला रात्री झोप नाही लागणार. अश्रू नाही काढायचं वहिनी. अश्रू नाही काढायचं वहिनी. यापुढे माझ्या समोर अश्रू नाही काढायचं तुम्ही. सम्या ऐक माझं. आपण आपल्या पाकिटात देवाचा फोटो ठेवतो ना. हा. मी माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो ठेवतो. अरे बापरे. ही किंमत मी देतो सासू सासऱ्यांना. ही किंमत देतो, हा आदर देतो माझ्या सासू सासऱ्यांना. पाकिटात तू सासू सासऱ्यांचं येस. दाखव तुझं पाकिट. मुदा तो नाही. हे पाकिट मला बघायचं. मला आता बघायचं. ह्याच्या पाकिटात दिशा पटानीचा फोटो. तिला दिशा पटानीचा फोटो दिसतोय, पण त्यामागे सासूसाठी मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे, तो त्याला दिसत नाहीये. तुझी ऑर्थोपेडिक सर्जन सनी लिओनी आहे. काय त्या दोन्ही फोटोच्या मध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे. बघ तुम्ही. हे मुद्दा तो नाहीये पशा. सम्या ऐक. ओ काय? ओ माय गॉड. ओ माय गॉड. काय झालं भाऊजी? काय झालं? सासू सासऱ्यांचा फोटो होता, तो कुठे गेला? असेल असं ओ कुठेतरी. माय गॉड. भाऊजी, ऐक. भाऊजी, भाऊजी, काय होतंय तुम्हाला? भाऊजी, भाऊजी, उठा. भाऊजी, उठा. सम्या हे नको करू यार. सासू सम्या. सासऱ्यांचा फोटो. उठा, भाऊजी उठा. मी माझ्या पाकिटात वहिनी सासू सासऱ्यांचा फोटो होता. सापडेल, सापडेल सम्या. भाऊजी, सापडेल. तुम्ही किती माझं देवत्व सांडलं. कुठे पडला? चोरीला गेला तर नाही ना. मी कसं जगू? भाऊजी सापडेल हो. माझ्यासाठी देवत्व सासू सासरे. भाऊजी तुम्ही किती प्रेम आणि आदर करता हो तुमच्या सासू सासऱ्या. वाजले किती? वहिनी वाजले किती? माझे वाजले किती वहिनी? 12 वाजले. ओ माय गॉड. भाऊजी काय करतोय? काय करतोय? ओ माय गॉड. हॅलो सासूबाई. फोन लाव आधी. फोन लाव. काय भाऊजी? हॅलो. हॅलो सासूबाई. हा आय एम सॉरी, तुम्ही डायबिटीसची गोळी घेतलीत का? हा मला 15 सेकंद लेट झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही प्लीज डायबिटीसची गोळी घ्या. हा घेतली आहे ना? हा माय गॉश. ओके ओके ठीक आहे. बाकी तुम्ही बरे आहात ना? हो. बाबा बरे आहेत ना? हो हो येस. लव यू आई. हां पाया पडतो. हा सम्या आरशासमोर जा आणि तुझी स्वतःची ऍक्टिंग बघ. स्वतःच रक्ताची उलटी करशील. तुम्ही 2 मिनिट. तुम्ही भाऊजींना उगाच काही बोल. मामा, तू भाऊजी त्याच्या भाऊजी तुम्हाला 1 मिनिट आम्ही बोलतोय. भाऊजी तुम्हाला कळते तुम्ही किती पुण्य कमवताय? नाही मी पुण्य नाही कमवते. हे पुण्य नाही आहे, हे माझं कर्तव्य आहे वहिनी.
हे प्रत्येकाने केलेच पाहिजे पशा. अरे या बायकांना चूल आणि मूल याच्या समोर त्यांचं आयुष्य जातं रे. समय ह्या नागपुड्या ना हे नको करू यार हे असं. समय ऐक ना. अरे घरात पाहुणे आले ना की त्या सुरुवातीला जेवायला बसत नाहीत, आपण जेवतो. आणि घरात उरलं सुरलं की या जेवतात पशा. का पशा का? काय एवढं? जाशील ना गचकन सम्या. बरोबर आहे भाऊजी तुमचं. 2 महिने झाले मी खिरीचा घास सुद्धा घेतला नाही. हा? चाटून पुसून खातात. 2 महिने बघितली, वास पण घेतला नाही साधा. कुरड्या पापड तर सोडूनच द्यावं. मी यांचा विचार करते, हे माझा विचार नाही करत. अरे लाजा वाटला पाहिजेत रे. काय असं वागतोस तू? काय असं वागतोस? सांग मला. उत्तर कुठे आहे तुझ्याकडे? बोल ना रे. करा रे तुझ्या आई. लवकर लाव, लवकर लाव. माझ्या दरवाजाचं नुकसान केलं लक्षात ठेव सम्या. हा तेवढाच विचार करा. ओ ऐकलात का? तेवढाच विचार करा. तुमच्या आर्थिक नुकसानाचा विचार करा. तुम्ही माझ्या आई वडिलांचा विचार नका करू. वहिनी इकडे. माझं घर आहे. वहिनी बस झाला. आता सहन नाही करायचं वहिनी. सम्या आता उत्तर द्यायचं वहिनी. कसलं उत्तर? उत्तर द्यायचं. आजपर्यंत वहिनींचं ममत्व बघितलंस, आता हाडतुडत्व बघशील. काय? कसं हाडतूड करतील ते तू बघशील आता. सम्या ऐक. पशा जे काही पुढे आडनाव असेल, आय डोंट रिमेंबर दॅट. मी तुला 3 ऑप्शन देतो. मी आणि वहिनी 3 ऑप्शन देतो. 1, फोन करायचं तुझ्या बॉसला आणि सांगायचं मी माहेरी जातोय वहिनींच्या बाबांकडे, मला सुट्टी दे. आणि 2, घटस्फोट घ्यायचा. घटस्फोट. उगाच काही वहिनी घटस्फोट घ्या. नमा त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू शानपणा करू नका. सम्या आउट. आउट निघ इथून. वहिनी हीच खूप वेळ आहे, झालं आवाज निघ. चढवा. सम्या निघ. वहिनी हीच वेळ आहे, आवाज चढवा. वहिनी खूप आवाज झालं. पाहिजे. आवाज पाहिजे वहिनी. सम्या, खूप झालं. तू नको त्याला समजाव. चल निघ. निघ म्हटलं ना. ये मेरी शेरनी है. ये मेरी शेरनी. संजय नावरेकर. संजय नावरेकर. थांब ना सम्या. ऐक माझं मी काय बोलतो. वहिनी चेतू इकडे आलास उकिरडे फुंकायला माकडा. अगं कसं बोलतेस वहिनी. तू? चेतू किती किती काळजी करतात ते तुझ्या आई बाबांची आणि तू त्याशी असं वागतेस. हा माझ्या आई बाबांची काळजी करणार. अगं ए चेतू काय टेपा मारल्यास इकडे येऊन? बोल ना काय टेपा मारल्या? हा माझ्या आई वडिलांची काळजी करणार. अगं ते वहिनी असं माझे बाबा आलेत घरी राहायला. ते बिचारे 10-10, 15-15 किलोचे सामान उचलून घरी घेऊन येतात. हा ह्याने इकडे पळ काढलाय. बोल ना आता बोल ना. वहिनी असं काय करता पण वहिनी? चेतू, वहिनी तुझ्या वडिलांना हा तेल मालिश करून आलाय ना वहिनी? चेतू भाऊजी नका ह्याच्यावर विश्वास ठेवू. हा. चिवड्यातलं खोबरं ढापतो म्हणून माझे वडील याला कुत्र्यासारखं मारतात. माझी आई याला घरात घेत नाही. याच्या अंगावर कुत्रा सोडते. माझ्या दादाकडून पैसे घेतलेत ना, परत कर. चल दादा बसलाय घरी. चल. आ, म्हणून हा इथे आलाय. मग तुम्हाला काय वाटलं? ओ निर्लज्ज. ये चल ना घरी चल. दादा अजून आहे. आहे. तुला तिंबल्याशिवाय दादा जाणार नाही. चल घरी चल. सम्या हड रे सम्या. हड हड. भाऊजी नुसतं बोलू नका. लाथ मारून हड करा त्याला. चल घरी चल. भाऊजी तुम्ही येताय? माझी काही मदत हवी आहे? हो बाहेर दार लावून घ्या ना. का? हा का याला तिंबायला लागलं ना कड्या उघडून पळतो. ओ वहिनी ऑलवेज फॉर यू. या बात तबला तोड परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? 3च शब्द सांगतो, 3च. आय लव्ह यू. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुफान एनर्जी, तुफान गिव्ह अँड टेक. आणि चेतू एक खूप मोठी इंग्लिश फिल्मची कंपनी आहे. त्या फिल्मचे चित्रपट जेव्हा संपतात, ते चित्रपट संपतात, मग एंड क्रेडिट्स पण संपतात आणि मग त्याच्यानंतर एक सीन ॲड केलेला असतो त्यांनी. हजारो करोडो संख्येने ऑडियन्स सगळं संपल्यानंतर तो शेवटचा सीन काय आहे हे बघायला थांबलेलं असतं थिएटरमध्ये. तसं तुझं वाटा आहे या स्किटमधलं. क्या बात आहे. वा चेतना. खूप मजा आली ॲज युजल. सुपर. समीर दा तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? खूपच मजा आली. म्हणजे खूपच मजा येते, नेहमीच येते.
आणि ती इथे असं बसून बघताना तर ती लाईव्ह परफॉर्मन्सची मजा फारच गमतीची असते. ते म्हणजे अगदी एक नाटक अख्खं बघितल्यासारखी जो सगळा फील देताना अप्रतिम. हॅट्स ऑफ. ग्रेट. थँक्यू. मंडळी, कुठल्या साहसी खेळाला आरक्षणाचा दर्जा मिळेल हे माहिती नाही, पण आज इथे एका साहसी खेळाडूची दर्जेदार मुलाखत मात्र होणार आहे, आणि जी आपल्याला दाखवतायत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. आलो 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 आज एनर्जी घेऊनच आलोय. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. प्राजक्ता, आज चेरी सारखी दिसतेस. सर, आलोच आहे तर 4 वैचारिक ओळी तुमच्या कानावर आणि सई तुझ्या हृदयावर करतो. प्राणी वाटून झाले पाण्याची वेळा आहे, सारेच धर्मधिष्ठित एवढीच खंत आहे. माणुसकीचा कोंदटवारा अविचाराचा वसंत आहे, या समाजास उठवावे कसे, इथे फक्त स्मशान जिवंत आहे. वा 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 वा. या अविचारी समाजाला वैचारिक चावा घेतल्यानंतर आता मी प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो, ज्याच्यावर माझं घर दुडदुडू चालतंय. माझा महिन्याभराचा जिन्नस येतोय आणि मला लाकीगिरी करायला वेळ मिळतोय. तर सर, आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे साहस करण्याचा छंद आहे. हे छंद त्याच्या कधी मनाशी येतात, कधी दाराशी येतात, तर कधी अंगाशी येतात. आज बघूया माझी मुलाखत त्याच्या कुठे येते ती. चला तर मग किडे मोजायला सुरुवात करूया. सर 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 आलो आलो सर आलो सर बापरे. सर, आज अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करताय की काय? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. उठा उठा उठा. हे काय करतोय? उठवतोय सर. उठा उठा उठा. उरलेला सूर्य नमस्कार मारत की काय? या, या. सर सर काय काठी काठी कुठे आहे काठी? देतो सर, देतो सर. पार्ट टाइम तुम्ही हक्का नूडल्स म्हणून काम करता की काय? सर, हे झालंय काय? कुणी फॉल बिडिंग केली एवढी सर? सांगतो सांगतो. तुला तर माहितीच आहे काय? मी साहसी वीर आहे. हो सर. मी साहसी खेळ खेळतो. बरोबर सर. हा, मी सध्याच माझा एक साहसी खेळ इन्व्हेंट केला होता. हो सर. कोणता सर? उसाला मिठी मारून चरक्यातून आरपार जात होतो. त्यानेही दुखापत झाली. सर, चरक्याने त्याचं काम अगदी चोख केलेलं दिसतंय सर. पूर्ण पिळवणूक केली रे. वेळ घेऊन घुसलात वाटतं अगदी. हा. असू दे सर. थांबा जरा. काय? हाडं सेट करतो. बर. झालं. सर, जेवढं अंगात भरलं तेवढं स्किट मध्ये भरलं असतं तर किती बरं झालं असतं. बसतो. सर, या सर. वा सर. वा. सर, हे अनधिकृत बांधकाम व्यवस्थित टेकवा सर. सर, मी स्थानापन्न नव्हते सर. अरे पण हा. माझ्या घरात एवढा तू आलायस. हा. तू कोण आहेस तू? एक्स्ट्रीमली सॉरी सर. पाहुण्याच्या बऱ्याच आणि तुम्हाला उचलपत्र करण्याच्या नादात सांगायचं राहूनच गेले सर. हा. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ती चौका. हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. हो. मी मग तू इथे कशाला आलायस? सोलले रे क्षण माझे सोलले रे या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला. मुलाखतीला जाण्याअगोदर तुम्हाला काही सांगायचं वाटतं सर. हा? मी तुमच्यासारख्या बाजार हुंग्यांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय? बाजार हुंग्यांचा फॅन आहे सर. बरं. ज्यांना काही कामधंदे असतात, जे असेच उणगत असतात, त्यांचा मी फॅन आहे सर. हा. तर ॲज अ फॅन तर ॲज अ फॅन सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो हा? की तुम्ही तुमचं दळभद्री नाव एकदा आमच्या कानावर मारा, म्हणजे आम्ही उद्ध्वस्त व्हायला मोकळे सर. माझं दळभद्री. हे दळभद्री काय बोलतोय? सर, म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय सर. माझं प्रेम असंच आहे. माझं नाव सांगायला मला आवडेल. बरं सर. माझं नाव विचार. मी विचारलं सर ना. अरे, माझं नाव आहे विचार. विश्वास चारुदत्त रणगाडे. अच्छा, हा. तुम्ही साहसवीर आहात सर. हा, बरोबर. बरोबर. तर मला एवढंच विचारायचं सर तुम्हाला हा. की या साहसी खेळाच्या अथांग सागरात
आपण आपल्या टॅलेंटचा रेडा निर्लज्जपणे धुवू शकतो ही दारिद्र्याला आमंत्रण देणारी कुबट संकल्पना तुमच्या निर्बुद्ध मनाला केव्हा शिवली सर? मला सांगायला आवडेल म्हणजे साहसी खेळात जाण्याचा विचार मी माझ्या लहानपणीच केला. बरं झालं. म्हणजे माझ्या लहानपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं नाही तर UPSC मी चुकलो असतो सर. हां तर माझ्या लहानपणी मला प्रचंड भूक लागली होती हो, सर. आणि तेव्हा मला लाल रंगाचं आकर्षण होतं. होय. म्हणून मी 2.5 किलो लाल मसाला असाच खाल्ला. बापरे काय बोलते काय सर? हा मग पुढे काय झालं? मग पुढे काय हा. 2.5 महिने मी मसाल्यातच होतो. अरे बापरे. सकाळी उठल्यावर मसाला, दुपारी बसताना मसाला, रात्री झोपताना मसाला. बापरे. मसाला मला कळलं की असे साहसी प्रकार केल्यामुळे लोक तुमची काळजी घेतात. बरोबर सर. लोक तुमची विचारपूस करतात. बरोबर सर. पण तेव्हा मला कळलं की साहसी खेळांमध्ये करिअर होऊ शकतं. बरोबर सर. अरे मला हॉलिवूड मधून ड्रॅगनच्या रोलसाठी ऑफर पण आली होती. काय बोलताय सर? मग काय झालं पुढे सर? मी तिथे गेलो, ऑडिशन दिलं, पण त्यांनी मला रिजेक्ट केलं. काय सर? आग इथून येत नव्हती ना. खरंय सर. आय सर खरंय. सर याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारावं वाटतं सर. हा? म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका दळभद्री घटनेवर सिनेमा काढलाय याच्यावरून तुम्ही समजून घ्या की क्रिएटिव्हिटीला कोणत्या लेवलचा शाप मिळालेला आहे सर. पण ठीक वरदान आहे. बोलायचं का तुला? काय वरदान? नाही नाही तुम्हाला वरदान मिळेल असं मला यत्किंचितही वाटत नाही सर. म्हणून मी शापच बोललेला आहे सर. हा. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याची खात, ज्याचा त्याचा पैसा आहे सर. हा. होतच राहतं सर. हा. याच्या पुढे जाऊन मला सर विचारावं वाटतं की हा. मसाला खाऊन 3 महिने बाथरूम मध्ये हैदोस घातल्यानंतर तुमची अशक्त अपशकुनी पावले तिरंदाजीकडे वळली. हो पण आमच्या सुदैवाने तुम्ही एकदाच आयुष्यात तिरंदाजी खेळलात सर. हो. असं कोणती सुदैवी घटना घडली आणि आमच्या नशिबी हे सुख आलं सांगू शकाल का सर? ही आठवण अगदी ताजी ताजीच आहे. मारा सर. सांगतो. त्याचं काय आलं मला सांग. तिरंदाजीमध्ये महत्वाचं काय? तिरंदाजी सर. अरे ते महत्वाचं ते महत्वाचं आहेच. बरोबर. अरे तिरंदाजीमध्ये धनुष्य महत्वाचा असतो. होय. बाण महत्वाचा असतो. बरोबर आहे, सर. मी धनुष्य उचलला, हा. बाण लावला, प्रत्यंचा ओढली हा. आणि प्रतीक्षा ओरडली. प्रतीक्षा ओरडली. प्रतीक्षा हो. कोण सर? माझ्या बाजूची स्पर्धक. काय ती ओरडली? ओरडली. काय? ए चुकीचा आहेस तू असं ती ओरडली. पारंपरिक पद्धतीने ओरडली पण असं का ओरडली सर ती? त्याचं काय झालं मी धनुष्याला बाण लावला, हा. बाण सोडला, हा. तेव्हा माझ्या लक्षात आलं काय सर? मी धनुष्य उलटा पकडला होता. अरे बापरे. बाण माझ्याच डोळ्यात लागला. त्यामुळेच हा डोळा जायबंदी झालाय. अरे बापरे. पण मी तेवढ्यावर थांबलो नाही. हेच आमचं दुर्दैव सर. काय? अरे, पुढे काय केलं सांगा सर? मी तिरंदाजी सोडली हा. आणि रायफल शूटिंग हा साहसी खेळ सुरू केला. बापरे. पण यावेळी मी अभ्यास केला. हा. गोळी कुठून सुटते सावकाश. ते नीट बघितलं. हा. रायफल धरली, हा. नेम लावला हा. आणि गोळी झाडली. पुन्हा प्रतीक्षा ओरडली. यावेळी प्रतीक्षा तुमच्या बाजूला होती सर? नाही, मग? ती तिरंदाजी संपवून घरी जात होती. मग तरी पण माझी गोळी तिला लागली. कशी काय सर? त्याचं काय झालं रायफल शूटिंगला नेम लावताना एक डोळा मिटतात. हा. मी हा मिटला, हा ऑलरेडी मिटलेला होता. बापरे. प्रतीक्षाला गोळी लागली. बापरे सर. माफ कर प्रतीक्षा, मला तू पहिल्यांदा ओरडलीस तेव्हाच मी थांबलो पाहिजे होतो. म्हणजे सर प्रतीक्षा गेली? नाही नाही, मग? ती मला घाबरून देश सोडून गेली. कारण त्याच्यानंतर मी भालाफेक नावाचा साहसी खेळ सुरू केला होता. असं नाही सर. पुढे जाऊन मला काय वाटतं सर, हा. या साहसी खेळांच्या बाजारामध्ये तुम्ही उन्हाळ मुलासारखे वावरत असताना हा. अचानक एक विदेशी खेळ मुक्तपणे बागडताना तुम्हाला दिसला. हा. त्याच्या नरडीचा घोड घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही सर. मी बंजी जम्पिंग बद्दल बोलतोय. आता बंजी जम्पिंग केल्यानंतर तुम्ही 2 वर्ष गायब होतात सर. हो. हे सुख आमच्या पदरात कसं पडलं सर? बंजी जम्पिंग बद्दल बोलायला मला आवडेल. बोला सर. त्याचं काय झालं हा. यावेळी मी पूर्ण अभ्यास केला होता. ओ. मी बंजी जम्पिंग साठी गेलो. हा. मी पायात बंजी जम्पिंगचे शूज घातले, ओ. सेफ्टी कव्हर लावलं, ओ. बंजी जम्पिंगचे कपडे घातले, Correct. गॉगल लावला म्हणजे वाऱ्यापासून माझं संरक्षण होईल, हेल्मेट घातलं, हा. पायाला बंजी जम्पिंगची दोरी करकचून बांधली, हा. देवाचं नाव घेतलं हा. आणि उडी घेतली. सर यावेळी तुम्ही कुठेही चुकला नाहीत सर. सगळी तयारी परफेक्ट केली होती अगदी. नाही, पायाला बांधलेली दोरी मी रॉडला अडकवायला विसरलो. बाप रे. खाली जाऊन जी काय बंजी आपटली आहे, जम्पिंग करत 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 खाली गेलो.
असू दे सर, असू दे सर. माझ्या मुलाखतीत मला काही गोष्टी महत्वाच्या नमूद कराव्याशा वाटतात. काय सर, आता काय राहिलं सर? अरे मी म्हणतो आपण साहसी खेळ खेळायला बाहेर गेलेच नाही पाहिजे. काय सर? आपण साहसी खेळ इथे खेळले पाहिजे. हा? कारण इथे साहसी खेळांसाठी मोठं व्यासपीठ आहे. कोणतं सर? कोणतं म्हणजे रस्त्यातले खड्डे. कसं काय सर? हो, त्या खड्ड्यांमध्ये मी कधी कधी लांब उडीची प्रॅक्टिस करतो. हो. खड्डा खोल असला तर खोल उडीची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे सर. खड्डा छोटा असला तर पोल जम्पची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे. आणि खड्डा आकाराने मोठा असला तर त्याच्यात जलतरण आणि नौकानयन आरामात होऊ शकतं. मी तर म्हणतो इथे रस्त्यात खड्डे नाहीयेत, हा. खड्ड्यात मध्ये मध्ये रस्ता आहे. सर हे अतिशय सुंदर आणि चांगलं वाक्य आहे सर, पण मी हे उद्याच्या मुलाखतीत छापू शकत काय नाही रे? कारण आमचा संपादक विकला गेलेला आहे सर. आणि मला माझी जॉब पारी आहे सर, कारण मला माझं घर चालवायचं आहे. नाही नाही, पण मला तुला बघून अजून काही साहसी खेळ इन्व्हेंट करायचे वाटतंय. मला बघून सुचत हो सर. नको सर. नाही, तू ऐकून घे ना. काय सर? मी काय करतो, तुझ्या डोक्यावरती एक बासमती तांदूळ ठेवतो. आणि बिन पाण्याचं भात शिजवत आहे सर. नाही नाही नाही, मी तलवारीने त्याच्यावर तुझं नाव करतो. हे महाग पडेल सर. नाहीतर जिभेवर राई मोहरी ठेवू का? फोडणी देत आहे. नाही, ते मी बाणाने उडवतो. बापरे सर. किंवा मग तुझ्या बेंबीमध्ये चना डाळ ठेवू. आणि काय पुरणपोळी करणार आहे सर? तरी धनुष्य बाणाने उडवतो. नको सर, मला हे आपण- पुरण आवडत अरे नाही सर, मी थांब जातो सर. रे. मला पुरण नाही सर. अरे क्या बात है, कमाल मित्रांनो. वा 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 वा. नितीन वैद्य सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी खूपच एन्जॉय केला आणि विशेषतः त्याच्यामध्ये आसपासच्या घटनांवरती म्हणजे त्याचा एंट्री झाली त्यावेळेला अर्थव्यवस्था आली अशी तू एक कॉमेंट केलीस आणि नंतर खड्ड्यांपर्यंत त्याला घेऊन गेलास. सुंदरच लिहिलंस आणि हे तू लिहितोयस, दोघेही लिहिताय तुम्ही. मला एका चांगल्या लेखकाची या निमित्ताने परफॉर्मर बरोबरच ओळख झाली. खूप मजा आली. वा वा, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच सर अँड ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या या इरसाल गावात आपण पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. पण तुम्ही बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. 12 गावचं विनोदाचं पाणी पिऊन तयार झालेल्या सगळ्या हास्यवीरांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, भाऊ बळी सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, एका गावात होणार आहे हँडपंपाचं उद्घाटन आणि त्यातच तिथे होती एक घातपाती कारवाई. बघूया त्या निमित्तानं तिथे केवढा मोठा हास्यस्फोट घडता येतोय. आता र काय र ह्याच्या यायला का इकडं कोणच आलं नाही. हा काय का लागा आता. पण हे गौऱ्या, हा मी काय म्हणतोय, अण्णासनी जर कळलं का नाही आपण भाऊंची मदत करतोय, आपलं एक एक पार्ट धरून हाणत्याला ती. कळलं का? लय बेकार राहते लागा ती. आणि आपण इथं काय करतोय लागा, भाऊंसाठी सत्कार करतोय, नारळ बिरळ घेऊन आलोय लागा. त्यांना उडवायचं लागा आपल्याला. भाऊला उडवायचाच आहे आपल्याला. पण कसं उडवायचा? हे बघ की काय आणलंय. ठीक आहे, नारळ आहे. हा मग मग काय, साधा सुद्धा नारळ नाही आहे. नारळ साधाच आहे, त्याला काय होते? अरे येणार का तू? काय झालं? अरे ते साधा नारळ नाही आहे, मग कसला आहे? गावठी बॉम्ब आहे. म्हणजे अरे नारळ साधा नाही, ह्याच्या आतमध्ये गावठी बॉम्ब आहे. भिकाऱ्या, हाणीन बघ की जाग्यावर मरशील. बॉम्ब आहे सांगतोय तरी पण असं उडवशील काय? ह्याच्या आतमध्ये बॉम्ब आहे. ह्याच्या आतमध्ये बॉम्ब आहे. अयो, मग लगा कळत नाही पण शेम टू शेम दिसतोय नारळ. आहे का नाही? अयो, अरे मग तू बनवलंय? दुसरं कोण आहे बनवाय? एवढं काय तुला? इन्व्हेंट केलाय. एक नंबर. हा भाऊ दुसऱ्या पक्षात आपल्या पक्षात येणार, मग आणि काय? सरपंच होणार. यायला आज याचा गेमच करूया. नाही करूच. डायरेक्ट आपला अण्णा सरपंच. पण कसं काय करायचं म्हणजे? कसं काय करायचं म्हणजे? कसं फुटणार कसं म्हणजे ती? घेल का ना असं फोडाय, त्याचं वाकलं का नाही, फोडल्यावर भाऊ जाग्यावरच गार. शिंगड्याच होय म्हणजे जाग्यावरच. पण लगा मग आपण बी उडणार नाही त्याच्यावर लगा. येणार का? गावठी बॉम्ब आहे, लांब जाऊया आपल्याला, आपल्याला काय होणार नाही. त्या का भारी आहे. फक्त त्या दोघे आहेत का नाही, ती खरात बाई आणि चोळ करीन बाई, त्यांनी येऊन पुढे पडून करा आम्ही हात लावतो, आम्ही हात लावतो असं करायला नको. आता भाऊ सकट दोघे पण जागा मरतील. नाही ते पण मी काय म्हणते गौऱ्या, काय खरात बाईस निवायचं लांबच उभं करूया. का? मला लय आवडते ते त्या.
हातोडी भाऊ काय बोलताय या कुठल्या घोषणा आहेत सगळं झाले दिसता बाई देतो साडी आ बन्या हातोडी निशाणी माझी 2 वर्षापूर्वी होती बाईला देतो 6 वार भाऊंची निशाणी भाऊ काय नुसतं साड्याच वाटतो का बन्या तलवार गेल्या वर्षी निशाणी होती माझी सॉरी भाऊ परत विसरले मास्तर आता आपली निशाणी छिन्नी आहे छिन्नी ओ भाऊ लयच भाषांतर केलंय तुम्ही हो 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 कदम भाषांतर नाही हो त्याला पक्षांतर म्हणतात ना जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा ना कोणी? इथे तुम्ही इथे एवढा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि खुशाल दारू पिऊन आले तुम्ही आवाज खाली करा अरे ओसना कशाला तुम्ही देता मग फक्त भाऊ आला असं बोलले ना तुम्ही का बरं अरे काय म्हणले भाऊ आहे ना हा अरे उद्घाटन करेपर्यंत पक्ष बदलू शकतो भाऊला दिसती गाई गाई भाऊला पक्षाचा पत्ता नाही काय इथं काय चाललंय हा एकाने पण घोषणा नाही द्यायच्या कळलं एकाने पण घोषणा नाही द्यायच्या जाऊ द्या की मी देते तुमच्यासाठी घोषणा प्रसादराव प्रसादराव भाऊ तुम्हाला डायरेक्ट हे प्रसादराव मला बोलताना पण भीती वाटते प्रसादराव म्हटली तुम्हाला भाऊ असू दे हो खरात वहिनी त्यांना भाऊ बोलायला जड जातंय तुमचं काय जातंय बोला तुम्ही प्रसादराव ए पुरव झाली का तयारी झाली का फोडा की लवकर नारळ आपल्या दोघांना जायचं ना व म्हणजे समजांना जायचं ना व का आपली काम असतील भाऊ भाऊ हार घालून घ्या पटकन इथे भाऊ आमचा खाऊ आमचा खाऊ भाऊ आमचा मऊ मऊ आमचा खाऊ आमचा खाऊ काय भाऊ आमचा मऊ मऊ कुठली घोषणा आहे हा? नाही भाऊ भाऊ जाऊ द्या भाऊ भाऊ शांत हो, चिडू नका भाऊ घ्या की तुम्ही ही फडा की नारळ पुढे नारळ धरा भाऊ हा घ्या नारळ. नाही नाही भाऊ तेव नको नारळ हा हेव नारळ घ्या अरे माझं नारळ काही डेंगू झालाय काय नारळ घ्या तुम्ही पण नाही नाही भाऊ हेव नारळ घ्या हेव स्पेशल बनवलाय तुमच्यासाठी अरे नाही घेऊ घे नारळ स्पेशल बनवलंय म्हणजे काय स्पेशल म्हणजे पुजाराकडनं पुजून आणलाय फोडला का नाही हापशाला पाणीच पाणी आहे असं आहे ती हा घ्या हा घ्या हा घेऊया मग ए, माझं नारळ घ्या अरे नको ना बाबा माझं नारळ घ्या अरे नको ना अरे 1 मिनिट नारळ फोडायच्या आधी बाकीचा कार्यक्रम करून घ्या माझं भाषण होऊ द्या माझी लावणी होऊ द्या की भाऊ लावली पाहिजे भाऊ लावली झालं झालं भाऊ नारळ घ्या आता नारळ घ्या आता नारळ फोडा नारळ फोड नारळ फोड भाऊ माझा नारळ फोडा. नारळाला कुठेतरी नेऊन काढा रे माकडा भाऊ घ्या नारळ घ्या हा, आता इथं आपण नारळ हा नारळ भाऊ काय झालं रे राहिला भाऊ काही चुकलं का कोणाचं अहो काय झालं भाऊ काय नारळाला पण केवढे केस आहेत भाऊ हो भाऊ अरे मी टेन्शन घेत नाही तुम्ही कुठे टेन्शन घेता काय तुम्ही घ्या आम्ही काय म्हणतो, तुम्ही एक काम करा इकडे आलं काय फालतू करू स्पेशल नारळ काय नारळ तुमचं अरे हे स्पेशल नारळ असं काय ओय, साप- माझा नारळ तुम्ही फोडत नाही आता तुमचा स्पेशल नारळ कुठला आहे तो घ्या फोडा मी येतो लग्न करून ए ए जगताप तू गेले कुठं बघ त्या कुत्र्यासोबत बघ काय करेल त्याचा नियम नाही आहे आपला नारळ कुठला आहे हा हा उठू बर का ए, हा भाऊ ए, मी काय बोलतोय हे बघा ऐक 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 ऐक. माझं काय म्हणणं आहे हे हापसा इथं बांधायला फक्त एकट्याची माझी मेहनत नाही आपण सगळ्यांनी मिळून निदर्शनं केली सगळ्यांनी जाऊन तिथे अर्ज दिलाय तर मला असं वाटतं की हा मान सगळ्यांनी मिळाला पाहिजे एक एक नारळ उचला सगळ्यांनी फोडा ए, घ्या ते 2 नारळ उचला अरे घ्या रे अरे घ्या लवकर अरे काय घे ना बघताय? भाऊ ते हा माझा आहे ते माझा आहे ना. काय ना, ते माझा आहे अरे,
पटकन घे ना. नारळ आहे ते. ए, भाऊया मी पहिला नारळ फोडतो चाल हा मग माझ्या मागे सगळ्यांनी एक एक करून फोडा हा, सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. चालतंय खाली का? हा नीट काढ रे. भाऊ इकडे पुढे ये का इकडं नीट मारा फोटो. होय, 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 भाऊ. फोटो नीट. हा भाऊ जाहिला याच्या. काय काय आलं? काय आलं आता हिरेन टेलर आपला हा लय गट शिवलाय सलवार वाटताच येईना ए जिप्र्या इकडे जा तुला बोलत भाऊ ए, तू जिप्र्या इकडे ये. मी तुला बोलवलं अरे ये लवकर दगड उचल अरे दगड उचल भाऊ वाकायला होत नाही तू उचल मी फोडतोय असा हा तसं चालेल. लय झाड आहे. लय झाड आहे. पकड रे लय झालं. काय होतंय मी फोडतो माझ्या मग सगळ्यांनी फोडा हा? भाऊ भाऊ ऐक बरं ना. आहे. लय झाड आहे. लय झाड पकड आहे. की हा, हा. काय करतोय हा ना. पकड हा आहे, आहे, जड काय आहे करतोय तू जड आहे मला एकट्याला जमन आहे ए लेका, ये इकडे इकडे ये ती नाटक करते येतं त्याला दोघांनी तुम्ही पकडा या इकडे भाऊ बोलायला असं करायचं नसती ये लवकर ये. मला बी घेत नाही ये माझ्या बाजूला उभा राहा लगेच सगळ्याने आवाज येतोय डर आहे का हा डर आहे का भाऊ गणपती बाप्पा मोरया. अरे अरे वा या सगळ्यांनी फोडून घ्या या. चेतना आजच्या दिवस राहू द्या आजच्या दिवस फोडा 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 या या मास्तर या काय करा खरं तुम्ही नको फोडायला अरे हे नाही ना फोडू दे की मला. खरं एका फटक्यात फोडलं. झालं का सगळ्यांनी फोडून? वा 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 फोटो मारा का सगळ्यांनी चला भाऊ अहो या दोघांचं फोटोत नाही आले तिकडे कोपऱ्यात हे दगड पकडून होते ना. अरे तुमच्या नारळ राहिल्या या इकडे फोडा भाऊ नको माझं लय फोटो येतो अरे या लवकर काय होत नाही तू आम्ही कार्यकर्ते आहे राहू द्या अरे सावते ये या, ए, अहो, मास्तर घेऊन ये त्याला या, ए, गौऱ्या. याला- अरे, गौऱ्या, गौऱ्या, ये. अरे ए, गौऱ्या. या की लवकर. सावताला घे, सावता ये. सावते हे घे नारळ घ्या चल रे अरे, ये लवकर अरे काय रे बाबा लवकर फोटो काढ. चला हे फोटो मारा हा, फोटो सावत्या. काढ. फोड लवकर. दिसला पाहिजे सावता लय काम करतात पोरं सावत्या चल, 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 चल. सावत्या लय फोटो आहे ती खरं तू निवास लांब उभं राहो तिकडे मी आली का? काय मला लय आवडतो तू ए, ह्याचं काय चाललंय असं काय करतो रे फोड चल लवकर रडतो काय आनंदाची गोष्ट आहे फोड सावत्या अरे, सावत्या फोड केल्या का हा, फोड की फोड अरे काय अरे, गोष्ट काय करतोय करतोय का? सावत्या हा घे रे. अरे नीट हो. फोडला नाही नाही काय नाही ए गौऱ्या चल ये ओ ये तू पण काय अरे ये ना इकडे तू सांगा पण जसं मला काय ते? काय म्हणला तू सगळ्यांना जसा माझं ए लेका बोलव त्याला गौऱ्या तुला बोलावलं यार त्यांनी तुम्ही सगळ्यांना पण ए, अरे ये की लवकर. असं काय करतोय हा? टाइम नाही. काय साप नाही रे झुलला का तुला सगळ्यांना तर मामा चल, घे फोड, हो चल. मी तिकडे आहे बरं का हा चालते चल सगळ्या घे घे का मग अरे फोड अरे तुला लवकर काय फोड ना, होतं? लवकर. तुझा टाइमपास करू दे. अरे, भाऊ ए, गौऱ्या काय दाबा काय? हे नारळ आहे म्हणजे ह्याच्यात गावठी बॉम्ब आहे काय बोलतो तू अण्णांनी तुमची सुपारी दिली होती तुम्हाला उडवायची ह्याच्यात बॉम्ब आहे येडा झाला का तू? नाही भाऊ कसं ते भाऊ आई शपथ साधा कार्य करताय हा थांबा भाऊची गरज आहे गावाला भाऊची गरज आहे हे ओय, चेतन मास्तर तुम्ही तर लय शिकलेला गेला होता रे, उडून गेला होता रे. बापरे नाही घाबरायची गरज नाही आहे आपण या बॉम्बला काय करू दूर फेकून देऊ
अयो गौऱ्या ते बघ काय कुठे आहे हे घे जा ए, वाचलो ए वा ए, अरण्या भाऊ दारू लय वाईट माझ्या लघवीने पेट घेतला वा वा नारळाप्रमाणेच काय पंचेस फोडले तुम्ही कहर केला धाईदोस घातला मस्त बघा आपल्या दर्दी हास्यरसिकांना कसा वाटलाय परफॉर्मन्स प्रसादा आपल्याकडे श्रीफळ म्हणतात नारळाला म्हणजे कुणाचा सत्कार करायचा असेल तर श्रीफळ देतात आणि कुणाला निरोप द्यायचा असेल तर नारळ देतात तुमच्या प्रत्येकाची निष्ठा विनोदावरची आणि रंगमंचावरती पाहिली तर तुम्हाला आयुष्यभर श्रीफळ मिळत राहील नारळ कधीही मिळणार नाही वा फार सुंदर आज या स्किटच्या निमित्ताने सचिन किशोर या गीतकार संगीतकार जोडींनी नारळ फोडलेला आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया गोस्वामी सरांनी लावणी लिहिली आणि किशोरनी ती कंपोज केली होती आणि हिने ती गायली फार सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स फार मजा आली उत्तम सांघिक कलेचं हे उत्तम उदाहरण आहे वंडरफुल वा दादा किशोर कदमदा आलेले आहेत सर्वप्रथम आपण यावर्षी म्हणजे एकाच वर्षी अभिनयासाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेत त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करूया दादा थँक्यू स्क्रिप्ट खूप उत्तम लिहिलेलं होतं आणि प्रत्येकानं आपापलं काम इतक्या थोड्या ह्याच्यामध्ये खूप उत्तम निभावलं आणि त्याचा जो क्लायमॅक्स जो होता जो नारळ उडवतो तो बेफाम होता आणि प्रत्येकानं आपलं काम एकदम चोख बजावलं खूप खूप आवडलं थँक्यू धन्यवाद थँक्यू किशोरदा थँक्यू मंडळी आज पुन्हा एकदा चर्चा रंगणार आहे MSJ कट्ट्यावर आणि त्यासाठी इथे हजर असणार आहेत MSJ चॅनलचे हास्य पत्रकार आणि अतरंगी कलाकार नमस्कार आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज आम्ही आहोत MSJ विनाकारण न्यूज MSJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MSJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी चीफ एडिटर दंतमंजन चोळले चित्तरंजन कांबळे सर हो 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 चित्तरंजन हो मी चित्तनंदन कांबळे आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी पर्णिका नमस्कार आणि इथे बसलेले आपले पत्रकार मित्र मैत्रीण तर तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या स्तरांवरच्या वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो आपण इथं तर पर्णिका काय सांगशील बरोबर आहे सर तुमचं अगदी आवाज मंडळी बरं का आवाज ही निसर्गाने दिलेली अशी एक दैवी देणगी आहे म्हणजे मागच्याच वेळी कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी ते आले होते आमच्या या टक्का तुझा या कार्यक्रमात तुझा कट्टा टक्का तुझा असा कार्यक्रमच नाही आपला हरकत नाही तुझा कट्टा माफ करा सर हरकत नाही तर मागच्या वेळी आपल्या तुझा कट्टा या कार्यक्रमात जेव्हा ऋषिकेश जोशी आले होते तेव्हा त्यांना माझा आवाज खूप आवडला होता खूप म्हणजे इतका आवडला होता की त्यांनी अत्यंत तोंड फाटस्तोवर माझं कौतुकही केलं होतं कोणी ऋषिकेश जोशीने ऋषिकेश जोशी यांनी तोंड फाटस्तोवर कौतुक केलं हो, अगदी अगदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते का हा मग नॉर्मली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्यावर सगळेच फंबल असतात त्यांनी इतकं कौतुक करणं म्हणजे हा त्यांचा फंबल आहे एरवी ते अनोळखी लोकांच्या इज्जतीची फळबाग फुलवतातच नाही नाही पण मात्र त्यांनी पर्णिकाच्या आवाजाचं अत्यंत तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं ते मला म्हणाले होते वा बस इतकंच
नाही पण त्यांच्या तोंडून वा हे तोंड फाटेस तो वरच आहे एवढं आहेच म्हणजे केलं होतं तर त्याचं काय पर्णिका झालं? कार्यक्रम कार्यक्रम. आपला. तर तेच तर आवाज ही देवाने दिलेली एक दैवी देणगीच आहे जणू. पण ही एकमेव देणगी अशी आहे मित्रांनो, ही एकमेव देणगी अशी आहे ज्याच्यासाठी आपल्याला पावती नाही फाडावी लागत. वा लेखकाचं करत तर अशा जे आवाजाच्या दुनियेशी निगडीत असलेले दोन अतिसामान्य असामान्य हवं ना ते. तेच. असामान्य. तेच. तर दोन अतिसामान्य असे व्यक्तिमत्व आज इथे आपल्या मंचावर लाभलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डब्बा तुझा या कार्यक्रमात. तुझा कट्टा असं नाव आहे पर्णिका. डबा तुझा असं एखाद्या कुकरी शोचं सुद्धा नाव नाहीये. आपला तुझा कट्टा आहे ते नीट म्हणा. माफ करा मी ते जोशी सर आल्यामुळे थोडी भारावून गेले थोडी. हे खोटं आहे हे खोटं आहे जसं प्रमोशनला आल्यावर ते खोटं वागतात तसं आपणही वागतोच. आपण काही भारावून वगैरे असं काही नाहीये. एनिवे कंटिन्यू. नाही हरकत नाही. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. आज आपले जे पहिले पाहुणे आहेत डॉक्टर मानव पळसुले, आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. नमस्कार नमस्कार स्वागत स्वागत. लॅरिंगोलॉजिस्ट आहेत ते, म्हणजे वोकल कॉर्ड तज्ज्ञ, ENT स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. आवाजावरती जर काही समस्या असतील तर ते उपचार करतात. नमस्कार 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 सर. आणि आता आपण कार्यक्रमाकडे वळूया. एक मिनिट मी फ्लॉवर पॉट आहे का? मग माझी पण ओळख करून दिली असते तर बरं झालं असतं कारण पंडितजी खरं तर तुमची ओळख करून द्यायची काय गरज आहे सांगा? नाही गरज आहे. काय होतंय गरज नाही म्हणून मग नंतर कुत्र ओळखत नाही कोणी असं होतं. त्यामुळे हरकत ओळख नाही. करून दिलीत तर बरं होईल. म्हणजे. तुम्हाला हवं तर आपण ओळख करून देऊ. मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वराधीश गानपोपट सुमारिया चौगुलिया यांचं. सगळ्यांनाच माझा नमस्कार. वा 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 असं म्हणायला हरकत नाही की कार्यक्रमाची नांदी संगीतमय झाली. वा वा वा. पण आज हे जे दोन पाहुणे आहेत ते इथं आपल्या या मंचावर का आहेत, आपण त्यांची एकत्र मुलाखत का घेतोय, कारण या दोघांनाही या वर्षीचा तुझा कट्टा रत्नभूषण 2022 हा पुरस्कार मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. हा तो आणि पुरस्कार आहे. नाही असू द्या तेव्हा तो आम्हीच दिलेला आहे. हरकत नाही. सतत दाखवू नका कारण प्रेक्षकांना तो माहिती आहे. नाही तसं नाही. तर काय आहे एकत्र मुलाखत का बरं घेतोय आम्ही, तर तुम्हाला सांगतो. कारण आम्हाला असं वाटलं की या मंचावर तुम्ही एकत्रित बोलायला हवं. हो हो. पंडितजी तुमच्याकडे येतो. तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? पुरस्कार दिल्यावर तुम्ही हा प्रश्न कसा विचारता? नाही प्रश्न म्हणून नाही विचारलं. मला असं म्हणायचं की तुमचं संगीत क्षेत्रातलं योगदान काय? अच्छा काय असं आहे? आपण काय सांगणार कोणाला? होय. कारण तुम्ही तेवढं काम केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि संगीत ही काय कला अशी रात्रभरात आली अशी नाही. नाही. कैक वर्ष आपल्याला तपस्या करावी लागते. हो अगदीच अगदी. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही अगदी खरं म्हणालात तुम्ही की संगीत ही तपस्या आहे आणि संगीत ही साधना आहे. अनेक वर्ष मी संगीत शिकतोच आहे, अजूनही शिकतोच आहे. म्हणजे माझं संगीत शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. वा 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 पंडितजी. म्हणजे बघा मंडळी, पंडितजींनी आयुष्यात शिकत राहता आलं पाहिजे याबद्दल एवढा छान आणि उत्तम असा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला पाहिजे की शिकत राहता आलं पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा ऋषिकेश जोशी आमच्या या तुझा कट्टा या कार्यक्रमात आले होते तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाचं खूप कौतुक केलं. त्यांना माझा आवाज खूप आवडला होता, हो की नाही? त्यांनी इतकं कौतुक केलं की अगदी तोंड भरेपर्यंत कौतुक केलं. ते मला म्हणाले एवढंच कसं असेल? ऋषिकेश जोशींचं खूप कौतुक एवढंच कसं असेल? प्लीज पुढे नाही हरकत नाही. आपण मी कार्यक्रमात काहीतरी सांगत हो, होतो हो. मगाशी. आपण पुन्हा मध्येच मुद्द्याकडे काय- येऊया. मी तेच म्हणतोय माझी मुलाखत आहे. संगीत ही तपस्या आहे. खरंय. समाधान हो समाधान हेच आहे की आपण पहिला सा आयुष्यात लावतो आणि तेव्हा आपणच प्रेक्षक होतो आणि आपली ब्रह्मानंदी टाळी लागते. वा वा. मला आठवतोय मी 12 वर्षाचा होतो, मी पहिला सा लावला होता. पंडितजी आवाजात थोडी खराश आहे. थोडी खराश आहे आवाजात. रात्रभर काही जागरण वगैरे नाही नाही किंवा सलग गाण्याचे प्रोग्राम्स वगैरे? मला कोण विचारते? हो माझे सलग गाण्यांचे प्रोग्राम सुरू आहेत सध्या. थोडीशी खराश आहे हो खराश आहे. तर मी तेच सांगत होतो. पण डॉक्टर मला सांगा तुम्हाला कसं काय कळलं की आवाजात खराश आहे? कारण आता आम्ही ऐकत होतो तेव्हा आम्हाला ते जाणवलं नाही. पहिला सा मलाही बिलकुल नाही जाणवली खराश.
12 वर्षाचा होत असताना मी जेव्हा पहिली नाही तुम्हाला जाणवणारच नाही तुमचा आवाजच दाणेदार आहे 12 वर्षाचा असताना नाही नाही मी पण पहिला- ती खराश कशी जाणवली ती जरा सांगितली नाही त्यावरच मी येणार होतो कशी काय बाबा आता वोकल कॉर्ड्स म्हणजे काय माझी मुलं वोकल कॉर्ड्स म्हणजे स्वरयंत्र हे तर स्वरयंत्राचा पहिला अभ्यास आपण जेव्हा- काय एकच मिनिट नाही, माझं एकदम- मी सुरू झालेलो होतो. थांब, मध्येच- हो स्वरयंत्राचा अभ्यास काय असतो म्हणजे स्वरयंत्र खूप मुलायम असतं त्याच्यावरच जर आपली म्हणजे भार पडला ताण एकच मिनिट मी तुम्हाला दाखव 12 वर्षाचा असताना मी पहिला- पंडित एक पंडितजी जरा धरा हे असं अरे बापरे. थोडं धरा मी धरू? हा धरा हा हो. धरा हा तर माझी आता मला मुलं- सांगा हा आहे गळा हा. मला एकदा नाही वर धरा ना थोडं हो, मी पंडितजी वर धरतो पंडितजी वर धरा ते असं करू नका माझी माहिती नाही मगाशी 12 बाल्यावस्थेत मी अजून आहे तिकडे पंडित थांबा हा थांबा हा तर जरा इथे ते वर धरा त्यांना दिसत नाही असं धरा असे या हे हा, मला करायला हा हा नीट हा तर ही आहे हे स्वरयंत्र आहे हा तर स्वरयंत्रावर ताबा कसा मिळवायचा तर व्हॉल्यूम आणि पीच व्हॉल्यूम आणि पीचवर जसा आपण ताबा मिळवू शकतो तसंच आपण स्वरयंत्रावर ताबा मिळवू शकतो हा मला माहिती आहे आमच्याकडे पण तसंच आहे 12 वर्षाचा असताना थांबा जरा. हा, तर मी एक तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो मला कोण बरं मदत करेल मला मदतनीस हवाय पंडितजी तुम्ही या या माझी ना मुलाखत सुरू हो, होती हो, मला ऑलरेडी थोडीशीच एक मदत प्रश्न हवी. मला विचार नाही नाही थोडीशीच मदत हवी बसा 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 थोडीशीच मदत हवी मला फक्त एक हाक मारा मला जवळ होता हा कशाला मारायचे मला कळत नाही मारा मी नाही सांगतो मारा तुम्हाला. पंडितजी त्यांना हाक मारा कारण काय हा, लक्ष द्या त्या हाक कसे मारतात फक्त लक्ष आवाजाने ऐका हाक मारा डॉक्टर व्हेरी गुड आता जरा तिकडे जा आणि हाक मारा या उठा मग इथे कशाला मारायला लावली मला? नाही सांगतो मी तुम्हाला. सांगतो या उठा नाही या या पंडित आता या. लक्ष द्या मगाशी जी डॉक्टर अशी हाक मारली त्याच्याकडे लक्ष द्या इथे पंडितजी इथं या माझी मुलाखत सुरू होती नाही, नाही, हे पंडितजी मला या ना. पुरस्कार मिळाला हो, हो, हो. या, आता हाक मारा लक्ष द्या आवाजाकडे लक्ष द्या डॉक्टर आलं लक्षात आलंय तुम्हाला काय पंडितजी आता जरा पुढे जा पुढे जाऊन जोरात हाक मारा या मला तुम्ही काय करायला लावताय जा तुम्ही जा तर पुढे मारा पंडित तिथं जाऊन हाक माझी मारा मुलाखत आहे काय काय पुढे होतंय? जा, पुढे जा. त्यांनी आता लक्षात द्या. प्रात्यक्षिक द्यायचं ठरवलं असल्यामुळे तुम्ही तिथून आवाज द्या. जाऊ द्या हो तिकडे एवढ्या लांब जाऊ नका हो एवढ्या लांब जाऊ नका माझा आवाज बघा कसा वाढला माझा आवाज कसा वाढला लांब गेला माझा आवाज वाढला हा तिकडनंच हाक मारा मला हाक मारा तर कसं आहे हे आहे व्हॉल्यूम आणि पीच डॉक्टर! आता मी व्हॉल्यूम वाढवतोय फरक कळला हा फरक आहे लिहून घ्या दोन वेगळ्या गोष्टी. म्हणजे स्वरयंत्र जे आहे चित्तरंजनजी तुम्ही बरोबर. तुम्ही तुम्ही पण लक्ष द्या ऐका. फक्त स्वरयंत्र व्हॉल्यूम या दोन मध्ये हे आपण कंट्रोल करू शकतो पिचवर जसा कंट्रोल असते तसं स्वरयंत्रावर कंट्रोल असेल हा हे तुझं इकडे तिकडे जा ना तू तिकडे जा तू नाही हा. मला हाक तर तसं अहो मला हा डॉक्टर आता स्वरयंत्राला आपण ताजं कसं करायचं असं टवटवीत कसं करायचं असं. अरे माफ करा. अरे या सॉरी मी विसरलो यांना सांगण्यात एवढं मग्न झालो मी तुम्ही मला विसरलो. तिकडे एकट्याला माफ करा सोडून नाही बसा मला माफ ते गुंतले होते प्रात्यक्षिक अंदाज आलेला आहे का व्हॉल्यूम आणि पीच हा आता एक शेवटचं डॉक्टर मला एक मला हवंय. तिकडे का पाठवलं हेच मला नाही माफ करा शेवटचा एक आहे डेमॉन्स्ट्रेशन त्यासाठी मला कोणतरी मदतनीस लागेल कोण असेल तो पंडितजी तुम्ही या. अरे तुम्ही पण सांगा. प्रात्यक्षिकची गरजच नाहीये नाही, नाही, पण ऍटलीस्ट माझी मुलाखत तरी घ्या ना काय मगातपासून मी मगाचा तो होता तो मुद्दा राहिलाय ना माफ करा माझी साधना ती मला सांगायचं हरकत नाही आहे. आपण घडामोडी पुन्हा आहेत येऊया आयुष्याच्या. पुन्हा येऊया पंडितजींकडे येऊया आपण त्यांना विचारूया तर, त्यांच्या प्रवासाबद्दल रसिको हो संगीत ही साधना आहे म्हणजे मला आठवत आहे मी लहान असताना 12 वर्षाचा होतो त्यावेळेला मी पहिला सा लावला मगाचपेक्षा बरा लागलेला आधीपेक्षा बरा लागला हो मगाचपेक्षा बरा लागला. सा लावायच्या वेळेला आणि का लागला आहे सा लावायच्या वेळेला नाही, एकच मिनिट, पंडितजी मी सा का- लावायच्या वेळेला पंडित का लागलाय ते मी का सांगतो. लागला ते सांग लहान 12 थांब रे जरा थांब जरा 12 वर्षाचा होतो मी हो, थांबा का लागलाय म्हणजे तापलेला आहे आता गळा मगाशी आपण जे एक्सरसाइज केल्या त्यांनी गळा तापलेला आहे पण अच्छा. जरा एक बारीक मी एक डेमो मला एक कोणतरी लागेल मला एक मदतनीस लागेल कोण
पंडितजी तुम्ही या. अरे सगळ्यांना विचारून फरक मला कशाला निवडता हो तुम्ही तुम्ही पाहिजेत ना, तुम्ही छान मी कशाला पाहिजे मी कशाला पाहिजे ऐका ऐका काही हरकत नाही. इथे या 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 इथे या या हो, इथे या. हा हा या इथे उभे राहा. हा इथे उभे राहा. काय असतं ते तुमच्या गाण्यात ते संदेश का बंदिश बंदिश संदेश कुठला आला? बंदिश 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 एकदा बंदिश गा बरं. 12 वर्षाचा असताना हा मी करतो. नको नको बंदिश बंदिश तो मुद्दा राहिला होता नाही महत्वाचा नाही नाही कळलं ते लोकांना 12 वर्ष. हा अंदाज आलाय सगळ्या स्ट्रगलचा. पुढे बंदिश सुरू. अरे हो पण डायरेक्ट विमान असं कसं उडेल थोडं जाईल ना असं. थांबा ना जरा मला बंदिश वाटलं. थोडं ते हे लागतं त्याला हा हो असं नका करू एकदम तुम्ही. श्वास घेता येत नाहीये तुम्हाला. काय घेता येत नाही? फुलतोय तुमचा श्वास पुरतच नाहीये अरे कुठे गाण्यात. कुठे श्वास फुलतोय पुरत नाहीये फुलत नाही. अरे पुरत पुरताय नाही. श्वास म्हणतात 20 वर्षाची तपस्या मला काय शिकवतो हा माणूस? मी डॉक्टर आहे की नाही मी अहो. डॉक्टर आहे की नाही. घ्या श्वास घ्या श्वास घ्या. घेतला रे हा इकडे इकडनं घ्या. येत आहे बेंबीला काय काय हे आहेत का बघा अगं पोटातून श्वास घ्या. हा घ्या घ्या. इथे बघा कशी स्पंदनं हलतात बघा इथे. कुठे इथे हलतात बघा घ्या परत घ्या. हा सोडू का नको? हा असा सोडा हा सोडा. हा बरं थांबा थांबा थांबरू. या एक एक करून या. हात लावून बघा. हात लावून बघा. हा घ्या घ्या घ्या. अरे हात लांब काय रे? हा या अरे काय चाललंय या, ए! श्वास घेतला. श्वास घेतला. गळ्याला हात लावून बघा. अरे गळ्याला पण हात लावून बघा. श्वास नाही लागत नाही. श्वास घ्या तुम्ही श्वास घ्या. लात मारली. तुझ्या बापाला जाऊन सांग हात मारली पोटात बाळ आहे माझ्या नाही 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 हात मारली हो. पोटात बाळ आहे मारे काय असं कामगिरीच्या उलटा चिडू नका चिडू नका. चिडू नका काय हो, हे हो, बघा हो. पीच आणि व्हॉल्यूम याच्यातला फरक जाणून घ्या तुम्ही. मारेन कोपराने मला नाही थांबायचं आहे. बरं, बरं, बरं. क्या बात है. फुल टू टाइम पास मुलाखत. मज्जा आली. सई अप्रतिम सांघिक परफॉर्मन्स असं म्हणायला अजिबात हरकत नाही. एकही रिॲक्शन तुमची मिस व्हावी असं आम्हाला कधीच वाटत नाही आणि मला असं वाटतं हे तुमचं श्रेय आहे. फार मस्त. मला फार आवडला हा परफॉर्मन्स आणि मजा आली. आणि 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 फायनली आता बघूया ऋषिकेश जोशी. वा आणि याच्या पुढे जाऊन किती आणि कसं कौतुक करतात दादा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी कौतुक करत नाही हा जो माझ्यावर आरोप आहे. आता मी जेवढं कौतुक करेन तेवढं ऐकून घ्या. म्हणजे बहारदार परफॉर्मन्स. मला समजा तुझं कौतुक वाटतं की इतकी गेले आता एक 4 वर्ष तू सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहेस पण अजूनही अत्यंत कन्व्हिन्सिंगली सबमिसिव्ह काम आणि सगळ्यांचे परफॉर्मन्सेस अप्रतिम. पण नम्रता अप्रतिम आवाज अप्रतिम सादरीकरण एवढं तरी पुढच्या वेळेस सांगा रे. बहारदार परफॉर्मन्स. आणि मंडळी आता आपण बघणार आहोत एका प्रेमभंगाची आणि त्यातूनच निर्माण होणाऱ्या हास्य रंगाची गोष्ट जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. तू 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 थू हड हड. निघ ए तू निघ काय. तू निघ रे. ए, चल, हर्र, हड. ए निको चल तू निघ निघ काय. निघ हड हड. निघ. तू हड. आलास ना आलास परत त्याच बस स्टॉपवर परत मलाच भेटायला. ए ए ए तुला भेटायला आलो नाहीये मी इथे. मी बसची वाट बघतोय. हा जगात दुसरं बस स्टॉपच नाहीये ना. याच बस स्टॉपवर बस येतात फक्त. मला जी बस हवी आहे ती ह्याच बस स्टॉपवर येते. काय प्रॉब्लेम आहे तुला. हो का. हो हो हो. ब्रेकअप झालं तेव्हा काय बोललेलीस आठवत आहे ना तुला. काय बोललेले तुला नाही आठवत तुला नाही आठवत आहे का. तुला आठवतंय ना मग सांग ना. ब्रेकअप झाल्यानंतर दिसलास तर ओळख सुद्धा दाखवणार नाही. मग आता का ओळख दाखवतेस ग तुम्हाला. अच्छा माझ्या आईने मला सांगितलंय रे रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना ओळख दाखवावी त्यांना जरा बरं वाटतं. निघ चल निघ. तू निघ गा. ए शाण्या तू निघ. ए तू निघ गा. मी इथे उभी होती तू निघ. का मी का निघू.
मी का निघू? तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी थांबले? गप्पा मारण्यात मज्जा येते मला. मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. एक्स बॉयफ्रेंड. मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे. ए मी माझ्या नवीन बॉयफ्रेंडची वाट बघते. माझ्या एक्स बॉयफ्रेंड. नवीन बॉयफ्रेंड? हो. शिवा काल रात्री 10 वाजता ब्रेकअप झाला आपलं. आज सकाळी 10 वाजता तुला नवीन बॉयफ्रेंड मिळाला? बारा तासाच्या आत? बरं आहे छायला पोरींना बरे मिळत आहेत खांदे. इथे आमचेच होत आहेत वांदे. काय म्हणाला? वांदे होत आहेत ना? मला माहिती होतं. माझ्याशिवाय तुझं पानही हलत नाही. आणि बरं झालं स्वतःच्या तोंडाने बोललास, नाही तर तुझा ऍटिट्यूड करण्याच्या लायकीचा. ऐके, माझे वांदे होत नाहीयेत, कळलं ना? ब्रेकअप असं म्हटल्याच्या 5व्या सेकंदाला मुली अशा धावत धावत माझ्या मागे येतात, कळलं ना? शिवाजी पार्कचा अमोल पालेकर म्हणतात मला, कळलं ना? थोबडा बघितलाय आरशात? तुझ्या डोळ्यात बघितलंय. गटार. तुझे डोळे? तुझा थोबडा गटार. जास्त बोलू नको. तू निघ इथून. मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. तू निघ. तू निघ रे. हे handsome. तुला नाही. हे handsome. मी हो. हँडसम. तू handsome. ओ माय गॉड. कुठे होतास तू? मॅडम कुठे होतास तू? मी किती वाट बघितली तुझी. ऐका ना. काय करत होतास तू? काय मी किती वाट बघितली. मी कंटाळले ना तुझी वाट बघून. ऐका ना, मी एक मिनिट, मी तुम्हाला एक ओळखत नाही. आपण मला ना शब्दही ऐकायचा नाहीये. ऐका ना, मला माहितीये तुम्ही मला ओळखत नाही, पण तो तिकडे उभा आहे, तो माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. आणि मी त्याला सांगितलंय की माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. प्लीज 5 मिनिटं माझं बॉयफ्रेंड होण्याचं नाटक कराल का? नाटक करा. तुम्हाला मदत करायची ना. 2 मिनिटं फक्त गुलगुल बोला, जळेल आणि निघून जाईल. Yes, yes, करतो, तसा करतो. हळवा आहे तो. हळवा नसेल, हळवा असेल. तसा हळवा आहे. प्लीज 2 हो हो मिनिटं. या. नको 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 एवढं नको. करतो. हा हा. हाय जानू. बेबी. कुठे होता तू? मी तिकडे होतो विंगेत. इकडे ये ना रे. मी वाट बघून कंटाळले. तुला माहितीये ना चांगलं, तू लेट आलास की मला तुझा राग येतो आणि कसं मनवायचं ते बरं. तुझं नेहमीच झालं आहे. नेहमीच झालंय? हा. 10 वाजता भेटली, याला नेहमीच झालंय. ऐक ना जानू, आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना. तू बोलशील तिथे जाऊया. ऐक ना, फिल्टर पाण्याच्या पाईपलाईनला जाऊया का? अरे तिकडे संध्याकाळी लय कपल बसलेले असतात. चल ना. आपण मूवीला जाऊयात का? हो मूवीला जाऊयात. चालेल. कॉर्नरच्या सीट वर बसूयात. त्या एसीच्या थंडीत तू मला तुझ्या कुशीत घे. हा, आपण एकमेकांच्या कुशीत परडून जाऊ. एकदम पडून नसते ते, पहुडूया असं असते ते. ते पण करू. तू बोलशील ना ते करायला तयार आहे मी. पण जानू, तू ना माझ्या त्या नालायक हलकट एक बॉयफ्रेंड सारखं माझ्याशी वागू नको. एक मिनिट, त्याच्याबद्दल का बोलतेस तू आता? तू मला सोडून नाही ना जाणार. अरे मूर्ख आहे जे तुला सोडून जातील. अगं तू अप्सरा आहेस, अप्सरा. तुला मी पेन्सिल सारखा ठेवेन. कोण आहे मी तुझी? अप्सरा आहेस. परत एकदा बोल, कोण आहे मी तुझी? तू माझी अप्सरा आहेस, अप्सरा. याचं काय का? काय माहिती? तेरे बाप का रोड है? तेरे बाप का रोड है क्या? कशाला ओरडतो रे मग? चालेल ना असं बोललं तर? हा, एक्स बॉयफ्रेंडला चालेल ना? हा हा हा. मी तुला सोडणार नाही. आयुष्यभर तुला माझ्या जवळ ठेवेन. आय लव्ह यू. सॉरी. किती नॉटी आहे. रस्त्यात मिठी मारशील मला. आय एम सॉरी. रास्ते पे क्या चल रहा है तुम लोग का? तेरे को क्या करना है? तू निकल ना इधर से. तेरे बाप का रोड है क्या? चालेल ना असं बोलेल. तू नसतास तर माझं कसं झालं असतं?
आता रडायचं नाही. मी कशी जगले रडायचं नाही. त्या हलकट नालायक माणसाच्या आठवणीत रडत बसले. बास झालं आता. आता रडायचं नाही. जरीना अजिबात रडायचं नाही. सॉरी शिवाली, अजिबात रडायचं नाही. डोळे पुस, डोळे पुस तू. हे घे डोळे पुस. रडायचं नाही. मी आलोय ना, मैं सब ठीक कर दूंगा. मी आया हूं ना. बस कधी येईल? याचं काय आहे? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मोहब्बत थी इसलिए जाने दिया, ओहो. जिद होती तो बाहों में होती. माणूस आहे म्हणून जाऊ देतोय. गेअर असता तर टाकला असता. काय निर्लज्ज माणूस आहे बघ ना. एवढं बोलून सुद्धा इथेच उभा आहे. जातही नाहीये. ए, चल चल. गेला 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 ना. थँक्यू सो मच. गेला ना? थँक्यू सो मच. Yes, तुम्ही good. बोललो ते ना 2 मिनिटं गुलू केलं ना, तो जळून निघून जाईल. थँक्यू सो Thank मच. you. झालं तुमचं काम. ओके रिलॅक्स. बाय 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 बाय. प्रिया प्रिया तू 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 कधी आलीस? कोण होती? कोण ती? ती कोण होती? माहित नाही मला कोण होती. जस्ट आता मला बस स्टॉपवर भेटली, बस बाकी काय नाही. प्रिया प्रिया ऐक ना, जस्ट भेटली मला. अशी भेटलेली पोरगी तुला मिट्या मारून जाते? नाही करून जाते? नाही. कोण आहे तू? अरे मी- फिल्टर पाड्याचा इम्रान हाशमी आहे? हा? काय बोलतेस तू? ऐक ना. अरे मी काय फिल्टर ती कोण होती? अरे ती कोण नव्हती. ती जस्ट आली. तिने मला मिठी मारली. ऐक ऐक हे बघ, प्रिया. प्रिया माझा ती पोरगी कोण होती? ती ऐक ना, तेच सांगतोय. ती पोरगी काय बोलली, तिच्या बॉयफ्रेंडला जळवायचं आहे म्हणून ती माझ्यासोबत असं खोटं खोटं नाटक करत होती. बॉयफ्रेंडला जळवायचं आहे तिच्या. हा कुठे बॉयफ्रेंड? कुठे बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड अरे हा जळाला. पळाला. जळून पळून गेला बॉयफ्रेंड. अयो अरे नको ना प्रिया. मस्करी सुचली. काय मस्करी सुचली. मस्करी नाही प्रिया, सिरियसली सांगतो. ऐक गौऱ्या, ना. माझ्या दिमागचा दही करू नको. तू मला स्ट्रेट फॉरवर्ड सांग. सिरियसली सांगतो. ऐक ना प्रिया, मी शपथ मला सांगतो. मारायचं नाहीये. माझा कराटेचा क्लास संपलाय. ऐक ना, मग मी हे काय बघ, म्हणतो. हा तू मला स्ट्रेट फॉरवर्ड सांग. हा लफडा आहे काय? पागल आहे का यार? लफडा आहे काय? अरे नाही आहे लफडा. आता लव नाही राहिलाय काय? अरे मला तूच आवडतेस यार प्रिया. माझं तुझ्यावरच प्रेम आहे यार. खरं बोल. सिरियसली सांगतो यार. तुझ्यासारख्या पोरला मी सोडेन का यार? तिला बिचारलं फक्त मी मदत केली, बाकी काय नाही केलं. खरं बोलतोय. सिरियसली खरं बोलतोय. सर सांगतो तुला मी. असं नको करू. आय लव्ह यू यार. मी कोण आहे तुझी? हा तू माझी गर्लफ्रेंड आहेस यार. आणि पेन्सिल? अरे हा सॉरी, अप्सर आहे तू माझी. काय काय याचं काय? ही कोण आहे? ए, तू कोण आहे? मी हा. गर्लफ्रेंड यायची. तू कोण आहे? हा हा? तू आईला हे काय? डबल डिटिंग? दोन पोरींना फिरवतो तू इथे? ए, कोण? कोण? अरे सबीना ऐक ऐक. ए, पिरिया आहे मी. अरे देवा ताई ऐका. आहे ना, हा 5 मिनिटं आधी इथे वेगळ्या पोरीबरोबर गुलुगुलू करत होता. नाही 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 प्रिया, अजिबात नाही. लाज नाही वाटत तुला? हे तर काहीच नाही ताई. अहो माझ्या शिवाला म्हणतो, सिनेमाला घेऊन जातो, कॉर्नर सीटवर बसवतो, उडी उडी करतो. हुडी हुडी नाही रे, पहुडूया असं बोलत. अरे शब्द बरोबर केला, फक्त चुकीचा बोलला म्हणून शब्द बरोबर केला, बाकी काय नाही. प्रिया ऐक ना यार. काल कुठे गेलेलो आपण? पिक्चरला गेलेलो ना? गेलो होतो. गेलेलो ना कॉर्नर सीटला? गेलो होतो. मन भरत नाही का रे तुझं? मन नाही भरत. अरे मी खरं सांगतो. तू नाहीस तू. फिल्टर पाड्याचा शक्ती कपूर आहेस. दिसेल त्या पोरीला आव आव करत बस. मी अरे हा काय पण सांगतोय. याचीच गर्लफ्रेंड बोलली, तिला याच्या बॉयफ्रेंडला जळवायचं आहे म्हणून मी तिची मदत केली. एवढंच केलं फक्त मी. अरे काय यार, स्वतःवर आला म्हणून माझ्या गर्लफ्रेंडला बदनाम करतोस काय रे? मी बदनाम नाही करत. मग काय करतोयस ताई? माझी शिवा असं कधीच नाही करणार. मला जळवण्यासाठी ह्याच्या बरोबर असले चाळे नाही मी करणार. सांगतो तुम्हाला, मी सांगतो काय झालं. ह्याची ती शिवाय ना, तिथून मला अरे बापरे, हे कुठले खराटे आहेत ते फक्त माझ्याकडे येत आहेत. हे बघ, जास्त बोलू नकोस हा. माझ्या शिवालीकडे आत्ताच्या आत्ता जा.
हिला सोड. तो काय सोडणार मला छपरी? मी तुला सोडलं आता इथे. ए प्रिया असं नको. ब्रेकअप. प्रिया असं नको. प्रिया ऐका ना, ऐका ना. शिवा आलीस तू? मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. तुम्ही मला रुमाल दिला होता ना. थँक्यू सो मच. हा, थँक्यू सो मच. कशाला हाल. हे काय? तुझा रुमाल आहे ना गौऱ्या? हा माझाच रुमाल आहे. मग ही लिपस्टिक कोणाची आहे? ते मी किस केलं. अरे म्हणजे लिपस्टिक जास्त झालेली तर रुमाला असं करून किस केलं. पण हिचा माझा काय संबंध नाही. ही मला म्हणाली की मला मदत कर, मी फक्त मदत केली. अरे पण मग मदत केली तर मग लिपस्टिक कशाला पुसायला देतो? रुमाल कशाला दिला या पोरीला? एक मिनिट, एक्सक्यूज मी. माझा बॉयफ्रेंड आहे तर त्याचा रुमाल माझ्याकडे नसणार ना. टावळे, हा माझा बॉयफ्रेंड आहे. एक मिनिट, बाजूला. माझा बॉयफ्रेंड आहे. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? गेला महिनाभर माझा बॉयफ्रेंड आहे. होय होय होय, हे खरं आहे. गेला महिनाभर मी हिचा बॉयफ्रेंड आहे. हिचा बॉयफ्रेंड? मी तिचाच तुमची मदत केली फक्त मी. हिचा बॉयफ्रेंड आहे? अरे अभिनय कर बे. मी कशाला बसू? सगळी मुलं सारखी असतात. चिटर चिटर चिटर. शिवा याच्यासारखाच निघाला असता. शिवा यार, शिवा दवा नको येऊस. आपल्यात प्रॉब्लेम असतील यार. आपलं भांडण होत असेल पण मी चीट नाही केलं तुला कधीच यार. तू बोलू नकोस रे. आई शपथ यार शिवा, मी चीट नाही केलं यार. मी आज इथे आलो होतो आपलं खरं प्रेम दाखवायला. शिवा पॉयझॉन. कोंबडी मेल्यावर कशी तिची किंमत वाढते, आता मी मरतो आणि माझ्या प्रेमाची किंमत वाढवतो. नाही सॉरी सॉरी. अरे कुठं पितोय मी? बापरे. तू माझ्यासाठी जीव द्यायला निघालायस तू. मला खूप आवडतेस ग तू. एवढं प्रेम करतो. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. आधी का नाही सांगितलं? तू सांगायला दिलंस का मला? शिक जरा शिक. चीटर कुठला? चल बाबू आपण पिक्चर बघायला जाऊ. कुठला? तो लोहा. हा कुठला पिक्चर आहे? लोहा. कॉर्नरच्या सीटला बसू. हा, कॉर्नरच्या सीटवर लोहा पिक्चर बघत. आणि कॉर्नरच्या सीटवर बसून ना हुडू हुडू पण. अरे हुडू हुड नाही रे, पहुडू या असं करताय. सॉरी सॉरी. चरबी आहे तुला? चरबी आहे? अरे काय रे साला फिल्टर पाड्याचा हावऱ्या गावऱ्या. तुझ्यासाठी कोणाकोणाला नाही सोडला मी. माझ्या कराटेच्या सरांना सोडला. अरे पण प्रिया, कराटेच्या सरांना? माझ्या कराटेचा टीचर परवडला. तू तर चिटर निघाला. तुझ्यासारखं चिटर नको मला. मला माझा टीचरच पाहिजे. तू चिटर नको. टीम बाहुबली ह्या विनोदावर आपल्या सगळ्यांचा जाऊ बळी. सई मजा आली आणि छान हे चौकूट इज इट अ वर्ड? हे त्रिकुट आणि गौऱ्या मला फार आवडले. मंडळी, विनोदाच्या या शामियान्यात पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.